नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांचं स्वागत रावसाहेबांच्या कट्ट्यामध्ये. सुरू करायला 2-4 मिनिटं उशीर झाला. लिंक आपली जी होती ती कदाचित करप्ट झाली आहे किंवा काही ग्लिच आहे. तर तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत ही नवीन लिंक जर खडकवासला कोहोस्ट तुम्हाला विनंती करतो, एकदा टायटल प्लीज अपडेट करा. काही गडबडीत मी टायटल टाकलंय. कौशलजी, खूप खूप स्वागत तुमचं रावसाहेबांच्या कट्टा या कार्यक्रमात. धन्यवाद धन्यवाद. आमची एक छोटीशी ओळख करून देतो. हो हो. आम्ही ट्विटरवरती स्पेसेसच्या द्वारे मित्र सगळे गोळा झालेलो आहोत आणि एकमेकांची थट्टा मस्करी करता करता या कार्यक्रमाला एक फॉर्मल स्वरूप आम्ही रावसाहेबांचा कट्टा पु ल देशपांडेंच्या या व्यक्तिरेखेवरनं दिलेला आहे. आणि बरोबर. रोज आम्ही एकमेकांची थट्टा करत असतो, पण गणेशोत्सवाच्या महत्वाच्या 10 दिवसात अराजकीय स्वरूपाच्या काही नामवंत व्यक्तींना निमंत्रण देऊन त्यांचे काही विचार आपल्याला ऐकता आले, आमच्या मार्फत काही श्रोत्यांपर्यंत पोहोचता आलं. तर हा एक छोटासा प्रयत्न आणि काही मित्रांच्या मदतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि तुम्ही वा वा. अत्यंत मोठ्या मनाने तुमची वेळ दिली त्याबद्दल सगळ्यात पहिले तुमचे आभार. आनंदाने. पहिलं तुम्ही जे संगीत लावलं तर माझ्या प्रोफाईल मध्ये त्यालाच दाद देतोय मी, असं समजा तुम्ही. नक्कीच सर. माझ्या प्रोफाईल पिक्चर मध्ये. अरे वा वा. तर लिंक थोडीशी मागे पुढे झाल्यामुळे लोक येतातच आहेत, पण आपण कार्यक्रम सुरू करावा. कार्यक्रम रेकॉर्डेड आहे आणि कल्पना दिल्याप्रमाणे हा स्पॉटीफायला पण पॉडकास्टवर जाईल. तर वा. कौशलजी, कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि सगळ्यात पहिले मला तुम्हाला विनंती करायला आवडेल की तुमचा आजपर्यंतचा हा कलाकारीतला प्रवास किंवा मुसाफिरी तुमच्या शब्दामध्ये जर म्हणायचं झालं तर आम्हाला थोडी त्याबद्दल तुम्ही ब्रीफली माहिती देऊ शकाल का प्लीज? जरूर. काय मला बरेच लोक असं विचारतात की तुझ्या करिअरला सुरुवात कशाने झाली, तर त्याचं उत्तर आहे गोंधळ. माझ्या करिअरला गोंधळातनं सुरुवात झाली. कारण कॉलेजमध्ये मी जेव्हा कला शाखेला ऍडमिशन घेतली तेव्हा मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं होतं. अगदी माझं ठाम समजूत होती की आपण IAS IFS असं काहीतरी करणार आणि आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या देऊन पुढे या सरकारी सेवेत रुजू होणार. पण 11वी त्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये सगळं नवीन आयुष्य अनुभवण्यातच गेलं. 12वी चे मार्क असे पडले की वाटायला लागलं की दुसरंही काहीतरी करून बघितलं पाहिजे. कारण या मार्कांवर, कारण असं नव्हतं की मी अभ्यासात फार बरा नव्हतो, पण इतर खूप छंद होते आणि गाणी ऐकायला आवडायची, सिनेमे बघायला आवडायचे, नाटकं पाहायला आवडायची, पण दिशा काही मिळत नव्हती. आणि बराचसा माझा महाविद्यालयाचा जवळपास 4 वर्ष म्हणजे SYBA पर्यंत ही अशीच कुठलीही दिशा न मिळण्यातच गेली की काय करायचंय आपल्याला. हे पण करावं असं वाटतंय, ते पण करावं असं वाटतंय, कधी वकील व्हावं असं वाटतंय, कधी पत्रकार व्हावं असं वाटतंय, कधी लेखक व्हावं असं वाटतंय, काहीतरी आपण गझलच लिहू असं वाटतंय. तर काही एक दिशा मिळत नव्हती. पण SYBA मध्ये माझी ओळख आमच्या महाविद्यालयाची नाटकं जो बसवायचा चेतन दातार, तो उत्कृष्ट लेखक दिग्दर्शक होता, त्याच्याशी झाली. आणि मग त्याच्यामुळे मला एक माझ्या या कला प्रवासाला एक दिशा मिळत गेली. त्याचं झालं असं की त्या वर्षी मी एक एकांकिका लिहिली. कॉलेजचे प्राध्यापक आणि प्राचार्य ते काही एकांकिका तयार नव्हते ती करायला. माझ्या एका प्राध्यापकांनी मला असं सांगितलं, चेतन दातार करणार असेल तर आम्ही करू ही एकांकिका, नाहीतर आम्ही विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या एकांकिका करत नाही. आता माझाही पहिलाच प्रयत्न होता, मला माहिती सुद्धा नव्हतं ती कशी आपण लिहिलेली एकांकिका कशी आहे. पण मी जेव्हा चेतनला भेटलो आणि तेव्हा चेतन
तेंडुलकरांचं बेबी नावाचं नाटक तेंडुलकर महोत्सवात बसत होता. आणि मी त्याला भेटायला याच्यात गेलो, माहीमच्या शाळेत, जिथे आविष्कारची नाटकांच्या तालमी व्हायच्या. आणि त्याला ते बघत असताना मी इतका, म्हणजे त्यांनी मोहून गेलो त्याच्या सगळ्या वावरांनी. तो जे काही सांगत होता नाटकाबद्दल, संदीप कुलकर्णी आणि अदिती देशपांडे त्याच्यात काम करत होते. आणि नंतर त्याचं तालीम झाल्यानंतर तो म्हणला, काय आहे? मी म्हटलं, असं असं मी एकांकिका लिहिली आहे, आणि तू तू केली नाहीस ती तर मग कॉलेज परवानगी देणार नाही. तर तो म्हणाला की मला काही वेळ नाहीये, पण तू कॉलेजमध्ये सांग की चेतन करेल, पण तूच बसव. पण मी तसा नवखा होतो. कॉलेजमध्ये सगळे धुरंधर लोक होते नाटकाच्या याच्यात. आमच्या बरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर सुमित राघवन हा माझा बॅचमेट आहे. सचित पाटील होता, तो माझ्या बरोबरच होता तेव्हा. त्याच्यानंतर सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर, हे सगळे आमच्या वेळी रुपारेल महाविद्यालयात होते. तर हे सगळे मोठे लोक माझं का ऐकतील? तर तसंच झालं. एक नट सोडून गेला. म्हणला, हा कोण आहे कालचा आलेला पोरगा, मी काही ऐकणार नाही. आणि मग मी परत चेतनकडे गेलो. मग चेतन म्हणला, नाही मी बसवेन, पण सकाळी 6 वाजता येईन तालमी घ्यायला. तालमी घ्यायला चेतन यायचा, आणि मग ती एकांकिका कशी बशी ती झाली. आणि ती झाली, उन्मेषच्या स्पर्धांमध्ये झाली. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, एन चंद्रा, आणि मला वाटतं जुईली देऊसकर, आणि आणि कोणीतरी होतं जज. आणि ती एकांकिका नंबरात आली आणि मला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालं. आणि अनेक वर्षांनंतर असं होत होतं की विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या एकांकिकाला बक्षीस मिळालं. आणि लगेच ते सगळं जे कौतुक झालं, तेव्हा मी ठरवलं की आता काय, आता नाही, आता सगळं बाकी सगळं एकीकडे ठेवायचं, आता आपण लेखकच होणार. चेतननी सुद्धा आम्हाला लेखनासाठी खूप ग्रूम केलं. त्याने मला NCPA ची लायब्ररीची मेंबरशिप बक्षीस म्हणून दिली. रोज मी तिकडे जायचो, एक नाटक वाचायचो. मी आणि चेतन दातार NCPA पासून ठाकूरद्वार पर्यंत चालत जायचो, 5-1 किलोमीटर. आणि त्या दिवशी वाचलेलं नाटक आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करायचो. आणि पुढचे 2 वर्ष मला असं वाटलं की आता आपण लेखकच होणार. पण मला संगीताची आवड होती तेव्हा. मी असं काही फार शिकलो वगैरे होतो असं नाही. लहानपणी मी कमलाकर भागवत नावाचे संगीतकार होते, त्यांच्याकडे शिकलो होतो, पण फार गांभीर्य नव्हतं त्याचं. पण मी लिहायचो सुद्धा, गाणी लिहायचो. आणि मग कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मी एक पटकथा लिहिली हिंदी चित्रपटाची. आणि आम्ही बसून लिहायचो. त्या कॅन्टीनच्या मॅनेजरनी मला त्याच्या केबिन मध्ये एक छोटीशी जागा करून दिली होती, आणि तो मला फुकट चहा पुरवायचा. कामत त्याचं नाव. आणि ते चहा पिता पिता ती एक अख्खी पटकथा लिहिल्यावर म्हटलं, आता पटकथा लिहिली, याची गाणी पण लिहिली पाहिजेत आपण, कारण गाण्यांसाठी सिच्युएशन होत्या. मग गाणी लिहिली त्याची, कारण आपल्या काय ओळखीचे आनंद बक्षी वगैरे कोणी नव्हते. आपणच लिहूया म्हणून आपणच गाणी लिहिली. मग ती गाणी लिहिली तर ती चालीतच आली. तर चालीत आली म्हटल्यावर काही लोकांना, माझ्या आजूबाजूच्या मित्रांना, ते म्हणाले की चाली चांगल्या आहेत याच्या, तू काहीतरी करायला पाहिजे याचं, मग रेकॉर्ड करूया. आम्ही काही स्टुडिओही बघितला नव्हता मी तेव्हा. पण माझा एक मित्र होता अभिजित नार्वेकर, तोही आता संगीतकार आहे. तर त्याचे वडील राम लक्ष्मणकडे वाजवायचे. तर ते म्हणले, विनायक चास्करांचा स्टुडिओ मी ओळखीने देतो. आणि आम्ही असं ती जी गाणी होती ती रेकॉर्ड केली. आम्हाला कोणालाच अनुभव नाही, पण त्याच्यात मी होतो, अजित परब, अनुपम घटक, जो आता खूप तुम्हाला वेगवेगळ्या मोठमोठ्या कार्यक्रमात सोनू निगमच्या वगैरे वाजवताना दिसेल. अभिजित नार्वेकर स्वतः आता सोनू निगमकडे वाजवतो. असे सगळे आम्ही एकत्र पहिलं, कमलेश भडकमकर यांनी अरेंज केलेलं पहिलं प्रोजेक्ट, असं करून ते आम्ही एकत्र काम करायला लागलो. अजित परब, मी, कमलेश, मग ऋषिकेश कामेरकर त्याच्यात आला, ओंकार दादरकर होता. आणि आमचा असा तो रुपारेल महाविद्यालयाच्या मुलांचा असा तो ग्रुप झाला. आणि मग तेव्हाच माझी आई सारखी मला म्हणायची, माझा सगळा ओढा उर्दू गझल
हिंदी चित्रपट गीतं याच्याकडे होता. पण आई माझी म्हणायची की तू मराठीत चालते. मग एक दिवस मी कुठलं तरी एक पुस्तक काढलं आणि मराठीत चाल दिली. ग्रेसची कविता होती मला वाटतं. ती कविता सगळ्यांना आवडली. आणि मग चेतन दातार पण म्हणाला की तू कार्यक्रम केला पाहिजेस याचा. आणि पहिला कार्यक्रम मी 1995 साली 21 जूनला, सॉरी 24 जूनला मुंबईच्या छबिलदास हॉलमध्ये केला. आम्हाला वाटलं नव्हतं इतके लोक येतील त्याला. आम्ही विचार करतोय 100 लोक येतील म्हणून 200 लोकांची कॉफी सांगून ठेवली. समजा 100 झाले आणि 200 नाही आले तर उरलेले कप कोणी प्यायचे याची वाटणी करून ठेवली आम्ही. आणि 600 लोक आले त्या कार्यक्रमाला. आणि एकापेक्षा एक मोठे लोक, म्हणजे विजयाबाई राज्याध्यक्ष आल्या, राजदत्त आले सिने दिग्दर्शक, सुमित राघवन, चिन्मयी हे तर माझे मित्रच होते तर ते आले, सत्यशील देशपांडे आले होते, अशोक बागवे, अशोक नायगावकर हे सगळे कवी लोक आले होते आणि इतर सुद्धा. आणि 600 लोक त्या याच्या हॉलमध्ये मावेनात. बाथरूम पर्यंत अशी गर्दी करून लोक उभ्याने कार्यक्रम ऐकत होते आणि तो कार्यक्रम खूप गाजला. आणि माझ्या म्हणजे नशिबावर मी आता संगीतकार होणार याचा शिक्का उमटला. त्याच्यानंतर सुद्धा मी काही काळ मी टेलिव्हिजनसाठी वगैरे लिखाण करत राहिलो. म्हणजे मी सिरियल बिरियल या सगळ्या येतात ना हिंदी सिरियल वगैरे, त्या लिहिलेल्या सुद्धा आहेत आणि ते सगळी ती दुनिया बघितलेली आहे. आणि मग माझा एक मित्र ज्याच्या सिरियलचे मी डायलॉग लिहित होतो तोच मला म्हणला की तू सिरियलचं माझ्या म्युझिक करशील का, संजय उपाध्यायचं जरा. आणि त्याच्या सिरियलचं म्युझिक केलं मी. मग त्यांनी पुढे जाऊन सोनी टेलिव्हिजनवर साया नावाची एक सिरियल केली. ती खूप गाजली. माधवन, मानसी जोशी, अचिंत कौर, नितीश पांडे जो आता गेला मागच्या वर्षी, तर ते सगळे लोक होते आणि ती खूप गाजली सिरियल. त्याचं संपूर्ण बॅकग्राऊंड म्युझिक मी केलं. त्याच्या अगोदर शांती नावाचा जो पहिला डेली सोप होता तो पूर्ण त्याचं संगीत केलं. म्हणजे 1000 एपिसोड गेले. माझ्या अगोदर एक जवळपास 250 एपिसोड एहसान नुरानी म्हणजे शंकर एहसान लॉय मधल्या एहसाननी केले होते. आणि त्याच्या पुढचे 1000 एपिसोडचं म्युझिक मी केलं. त्यामुळे खूप प्रचंड या टेलिव्हिजनचं काम करून 3 वर्षात मला त्याचा पुरेसा उबग आला आणि मला असं वाटलं की आपण हे करायला काही आपण आलेलो नाहीये, म्हणून आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून एक रातोरात मी, तोपर्यंत माझं लग्न वगैरे पण झालं होतं, टेलिव्हिजनचं काम सोडून दिलं आणि मग ठरवलं की आपण चित्रपट करायचं. चित्रपट करण्यासाठीच म्हणजे तीच आपली मूळ इच्छा होती. पण इतक्या काही सहजासहजी मिळत नाही चित्रपट करायला. ते एक प्रचंड एका अर्थाने गार्डेड क्लोज अशी कम्युनिटी असते. ते तुम्हाला सहसा येऊ देत नाहीत त्याच्यात. पण गजेंद्र अहिरे त्याचा पहिला सिनेमा करत होता, कृष्णाघाटची मीरा नावाचा, आणि त्याचं बजेट खूप कमी होतं. तो म्हणला, हे बघ 10 लाखात अख्खी फिल्म करायची, तू करणार का? याचा अर्थ असा होता की चित्रपट अख्खा 10 लाखात होणार असेल तर म्युझिकला तर 0 बजेट असणार. म्हणजे आपणच थोडाफार काय खर्च करायचा आणि आपली हाऊस म्हणून करायची. पण ते संगीत चांगलं झालं. आणि मग त्याच्यानंतर गजेंद्रनी परत असा 11-12 लाख रुपयात नॉट ओनली मिसेस राऊत नावाचा सिनेमा केला. आणि नॉट ओनली मिसेस राऊत हा सिनेमा गाजला. मी केलेल्या गाण्याला देवकी पंडितना अवॉर्ड मिळालं. आणि मला नव्हतं नॉमिनेशन, मला वाटतं एका कुठल्या तरी याचं होतं, पण देवकी त्यांना त्याचा अवॉर्ड मिळाला. आणि मग मात्र माझं करिअर सुरू झालं. फक्त माझ्या तेव्हा असं लक्षात आलं की इतकं सगळं टेलिव्हिजनचं वगैरे काम करून की शेवटी म्हणजे गाणं करून जी सुरुवातीची एक हाव होती की आपल्याला लोकप्रिय व्हायचंय, आपल्याला प्रसिद्ध व्हायचंय, तर ते हळूहळू माझं जात चाललं. आणि मला मी गाणं का करतोय याचं एक उत्तर आतनं मिळत गेलं. आणि ते असं होतं की माझ्या आजूबाजूचं आयुष्य समजून घेणं
किंवा स्वतःला समजून घेणं, हे मला गाण्यातून कळत होतं. म्हणजे आपलं भोवतालचं आयुष्य काय आहे नेमकं, आपण कशासाठी जगतो, काय आपण करतोय. तर केवळ लोकप्रियता किंवा प्रसिद्धी किंवा पैसा याच्या पलीकडे जाऊन, आणि त्यामुळे मी ठरवलं की, आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं होत होतं की मला स्वतःचाच कंटाळा लवकर यायचा. म्हणजे मी एकच गोष्ट करत राहिलो तर मला त्याचा कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की मी एका पद्धतीचं काम केलेलं नाहीये. नॉट ओन्ली मिसेस राऊतची गाणी तुम्ही बघितलीत तर वेगळी आहे. त्याच्यानंतर एक 4-5 सिनेमे मी केले जे फार काही गाजले नाहीत किंवा आलेच नाहीत, असे पण सिनेमे आले होते. पण मग पहिला मेजर चित्रपट जो आला, गाजला आणि मला बऱ्यापैकी एकदम सामान्य लोकांमध्ये सुद्धा, सामान्य लोक मला खरं आवडत नाही ही संज्ञा, पण लोकांमध्ये माझं नाव झालं ते बालगंधर्व चित्रपटात झालं. पण बालगंधर्व चित्रपटापासून नंतर तुम्ही बघितलंय तर कुठलंही संगीत त्या पहिल्या चित्रपटासारखं नाही. मी परत शून्यावर यायचं, नव्याने काहीतरी करायचं. म्हणजे बालगंधर्वात नाट्यसंगीत होतं, तर त्याच्या पुढचा सिनेमा होता अजिंठा, ज्याच्यात लोकसंगीत खूप होतं. मग अजिंठाच्या पुढचा चित्रपट होता येलो, ज्याच्यात रॉक म्युझिक होतं. येलोच्या पुढचा चित्रपट होता पितृऋण, ज्याच्यात जुन्या पद्धतीचं मराठी चित्रपटांचं संगीत होतं. त्याच्यानंतर संशय कल्लोळ होतं, ज्याच्यात एक गाणं अवधूत गुप्ते गायलाय, ते पूर्ण म्हणजे ट्रान्स किंवा हाऊस या जॉनरचं एक गाणं आहे, आणि जो विनोदी चित्रपट होता. त्याच्यानंतर आलेला चित्रपट होता रंगापतंगा, ज्याच्यात एक गझल होती, एक कव्वाली होती. त्याच्यानंतर आला होता चित्रपट, म्हणजे मी आता ठळक ठळक सांगतो, उबुंटू, ज्याच्यात तुम्हाला माहिती आहे की मुलांचा चित्रपट होता, ज्यात ती प्रार्थना जी गाजली फार, आणि मुलांचं एक गाणं होतं उबुंटू नावाचं. त्याच्यानंतर आलेला फोटो प्रेम, त्याच्यात जॅझ एक गाणं केलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर आता जो परवा येईल चित्रपट, तो तीन अडकून सीताराम, त्याच्यातलं तुम्ही गाणं ऐकलं तर कदाचित तुमचा विश्वासच बसणार नाही की हे गाणं मी केलेलं आहे. त्यामुळे मला खूप कमी काम माझ्या वाट्याला आलं, पण मला खूप चांगलं काम करायला मिळालं, खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. आतापर्यंत असा सगळा टप्पा झाला. जो मध्ये एक मोठा ब्रेक आला तो मराठी अभिमान गीताचा होता. कारण तेव्हा मी जाहिरातीचं बरंच काम करत होतो. खूप जिंगल्स वगैरे करत होतो. कारण मराठी चित्रपटावर तुम्हाला पोट भरता येत नाही. जे चित्रपटेतर संगीत होतं, जे एकेकाळी आपली लाईफलाईन होती, एक आपली जीवनरेखा होती, ते पूर्णतः बंद झालेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करून पहा की शेवटचं मराठी गाणं तुम्ही कधी विकत घेतलं. तर समजा तुम्ही विकतच नाही घेतलं तर त्याला एक आर्थिक इकोसिस्टमच मिळत नाही, आणि मग त्या गोष्टी हळूहळू मागे पडतात. त्याचा असा एक अर्थ होतो की समाजाला काही फार गरज नाहीये त्याची, किंवा लोक विकत घ्यायला तयार नाहीत. इतकी गरज नाहीये की ते लोक विकत घेऊन ते ऐकतील. त्यामुळे हळूहळू चित्रपट बाह्य संगीत त्याला म्हणजे हाऊस म्हणूनच करायची ती वेळ आली होती. आणि चित्रपटांमध्ये सुद्धा, मराठी चित्रपटात तुमचा उदरनिर्वाह होईल असे संगीतकाराला पैसे मिळत नाहीत. तर मग काय करायचं या दरम्यान उदरनिर्वाहासाठी? तर मी बरेच हे करत होतो, म्हणजे ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करत होतो. कारण टेलिव्हिजन नाही करायचं असं मी ठरवलं होतं. तर त्या दरम्यान मी एका रेडिओ वाहिनीवर जेव्हा एक त्यांची जिंगल करायला गेलो होतो, तेव्हा मला हा त्या रेडिओ जॉकीचा असा अनुभव आला. आणि तो मित्र होता माझा, म्हणजे तो काही असा शत्रू होता किंवा असं नाही, तो तो मित्र होता. तो मला सांगत होता की काय अडचणी आहेत बा मराठी गाणी लागायला. तर तो म्हणला की पॉलिसीज आमच्याकडे अशी अलिखित आहे, पण अशी पॉलिसी आहे की मराठी गाणी नाही वाजवायची, कारण त्याने डाऊन मार्केट फील येतो, असं वरच्या लोकांना वाटतं.
आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण हे सगळं करतोय, पण पुढच्या 50 वर्षांचा विचार करून आपण कुठलंही संगीत का नाही करत आहोत. तर माझ्या असं लक्षात आलं की सगळे सर्व्हायव्हल साठीच एक सगळे सर्व्हायव्हल मध्ये लागलेले आहेत. स्वतःच इथे टिकणं, जगणं लांबची गोष्ट आहे, आधी टिका. तर ते टिकायचं कसं, म्हणून सगळे एका प्रकारचं संगीत करतात. कारण तुम्हाला टिकायचं असेल तर आज उद्या लक्षात राहील अशा चाली केल्या पाहिजेत. आणि मग त्याच्यासाठी एक ठराविक त्याची एक हे ठरते की पूर्वीच्या काळी हा माझा मात ऐकला, अशी एक संथ बऱ्याच मोठी स्वरवाक्य असलेली गाणी व्हायची. आता ती होत नाहीत, कारण तुम्हाला छोटी स्वरवाक्य करावी लागतात. कारण लोकांचा तेवढा अटेन्शन स्पॅनच उरलेला नाहीये. म्हणजे तुम्हाला येड लागल र, एवढंच छोटं स्वरवाक्य, आणि ते करून तेवढा उपयोग नाही. मग ते रिपीट करा, नर 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 न, हे परत रिपीट करा, नन 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 नन. आता तुम्ही सगळी गाणी बघा या काळात आलेली, ती सगळी या फॉर्म्युलावर आधारित आहेत. तर मी म्हटलं की असं का करावं लागतंय की आपण 50 वर्षाच्या पुढचा विचार करत नाही, कारण कोणी ऐकतच नाहीये. आणि समजा तुम्ही सिस्टमिकली तुम्ही अशा पॉलिसी केल्या की आम्ही मुंबईत लावणारच नाही तुमचं गाणं, आणि मुंबईतनच सगळं महाराष्ट्रात झिरपत असेल, तर मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि तो उन्माद इतका माझ्या मनावर हावी झाला की मी सगळं सोडून ते 2008 सप्टेंबर ते फेब्रुवारी 2010 मी काहीही दुसरं न करता, कुठलंही इतर व्यावसायिक काम न करता ते एक गाणं केलं. हा माझ्या आयुष्यात आलेला एका अर्थाने खंडही होता, कारण मी एक पैसा कमावला नाही त्याच्यात. पण दुसऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा तो काळ होता. की आपण भाषेचा कसा विचार करतो, आपण भाषेचा विचार एक संवादाचं माध्यम, मी पण म्हणायचो पूर्वी भाषा एक संवादाचं माध्यम आहे, त्याच्यात काय आहे. पण भाषा हे केवळ संवादाचं माध्यम आहे असं म्हणणं म्हणजे स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे असं म्हणण्या इतकं बेढब आणि गैरविधान आहे. भाषा ही तुमच्या संस्कृतीची वाहक आहे, तुमच्या सभ्यतेचं ते महाद्वार आहे. आणि भाषेतनं एक एक शब्द गळून पडला तर तुमच्या, ज्याला आपण कलेक्टिव्ह विजडम किंवा एक सारभूत शहाणपण म्हणतो, त्याच्यातनं एक एक तारा निखळत जातो. आणि आपण पुन्हा एकदा आपल्याला चक्राचा शोध लावावा लागेल या परिस्थितीत येऊ आपण भाषा विसरलो तर. कारण जे काही आपलं शहाणपण इतक्या वर्षांचं, इतक्या शतकांचं जे संग्रहित करून ठेवलेलं आहे ते भाषेतच करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते फक्त केवळ माध्यम नाहीये, माध्यम आहे पण केवळ माध्यम नाहीये, त्याच्या पलीकडे हा हा साक्षात्कार मला या 1.25 वर्षात झाला. आणि त्याच्यानंतर माझं सगळंच बदललं. म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात खरं तिकडनं आहे, आपण म्हणायला पाहिजे. मी फार कमी सिनेमे केले इतर माझ्या समकालीन संगीतकारांच्या तुलनेत. माझ्या नंतर येऊन गेलेल्या लोकांनी सुद्धा खूप जास्त चित्रपट केलेले आहेत. पण मला तोपर्यंत एक असाही एक शहाणपण मला आलं होतं की आपली काही स्पर्धा नाहीये कोणाशी, आणि त्यामुळे ती नसल्यामुळे कोणाचंही गाणं आपण चांगलं निकोप मनाने ऐकू शकतो. आपल्या एरवी आपल्याला आपले जे स्पर्धक आहेत त्यांचं सुद्धा खुल्या दिलाने कौतुक करू शकतो. तर ही सगळी स्पर्धेची आपण इक्वेशन बंद करून टाकलं पाहिजे. आणि स्पर्धेत मी खरं सांगू का टिकूही शकणार नाही, कारण माझा तो पिंड नाही. मला अगदी खात्री आहे की माझ्यापेक्षा संगीतात टॅलेंटेड खूप लोक आहेत. आणि हा विनयाचा भाग नाही, हा माझ्या असेसमेंटचा भाग आहे की
खूप लोक माझ्यापेक्षा उत्तम संगीताची जाण त्यांना आहे, पण माझ्यामध्ये असलेल्या दोष आणि गुणांचं रसायन हे केवळ माझ्यात आहे आणि हे कॉम्बिनेशन कुणातही नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा चांगले असले लोक तरी माझ्यासारखा कोणीच नाहीये आणि हेच आपलं भांडवल आहे. या भांडवलावर मी आता आयुष्याचा शोध घेतोय असं आपण म्हणू शकतो. नक्कीच कौशलजी, एक वाक्य फक्त दाद म्हणून किंवा माहिती म्हणून सांगावं वाटतंय हा हा की कलाकाराला दाद सधन किंवा साधन संपन्न लोक देतात, त्याचं अप्रूप कदाचित थोडंसं कमी असेल, परंतु आता आपली जी स्पेस चालू आहे आणि तुम्ही जे सांगत आहात, हो हे आपले एक मित्र आहेत, माझे मित्र आहेत, ते लातूरमध्ये एका गणपती मंडळामध्ये त्यांच्या हा मोबाईलद्वारे हा सोबतच्या 8-10 लोक जी ट्विटरवर नाहीत त्यांना तुमचं तुम्ही जे बोलतायत ते ऐकवतायत आणि ती लोक खूप आवडीने ऐकतात आणि मला फोटो आलेले आहेत. तर माझ्यासाठी अरे वा. ही दाद कदाचित म्हणजे पहिलं वाक्य या अनुषंगाने म्हणतोय की ज्यांच्याकडे साधन संपन्न त्या क्षणाला नसेल पण ते ऐकतायत ही. अहो, कुठलाही रसिक हाच साधन संपन्न असतो. याचं आणि तुम्ही जो पुलंचा कट्टा आहे, म्हणजे पुलंच्या रावसाहेबांच्या नावाने हा कट्टा आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की पुलं आणि वसंतरावांचाच एक किस्सा आहे की ते नागपूरला का कुठल्या तरी विदर्भातल्याच गावात गेले होते आणि खूप श्रीमंत धनदांडग्या लोकांनी त्यांचं हे केलं होतं, त्यांचं गाणं ठेवलं होतं तिकडे आणि ते गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की फार काही कोणी दादच देत नाहीये आणि पेटीवर पुलं आणि गायला वसंतराव आणि कोणी फार दाद देत नाही आणि ते जरा थोडेसे अस्वस्थ झाले आणि तेवढ्याच वसंतरावांनी एक चांगली जागा घेतली तर दारातनं दाद आली. तर ते बघायला लागले कोण आहे, तर त्या ज्या टांगेवाल्यांनी त्यांना सोडलं होतं तो टांगेवाला तिकडे उभा होता त्यांचं गाणं ऐकत आणि ते त्यांना इतकं भावलं की त्या सगळ्या मैफिलीत त्या टांगेवाल्याला त्यांनी पुढे बोलवलं आणि म्हणाले बस इकडे, बसा इकडे समोर. त्या दिवशीचा सगळ्यात श्रीमंत रसिक तोच होता. त्यामुळे याचा काही संबंधच नाहीये त्याचा आणि मला आनंद आहे म्हणजे कुठल्याही म्हणजे हे सगळे तुमचं ऐकतायत हे जे जे जिथं जिथनं ऐकतायत ते सगळे. कला एक अशी गोष्ट आहे ना की जी सगळ्यांना समान पातळीवर आणून ठेवते. याच्यात काही जात धर्म, तुम्ही किती शिकलेला आहात आणि किती तुमच्याकडे पैसे आणि तुमची काय पत आहे आणि तुम्ही एक बॉस आणि शिपाई एकत्र बसून चांगलं गाणं ऐकू शकतात. तर ही कला इट्स अ ग्रेट इक्वलायझर असं म्हणूया आपण. सर, पु ल देशपांडे यांचा सहवास लाभलेल्या काही नशीबवान व्यक्तीमध्ये आपलं नाव येतं, तर हो त्या हो, अनुषंगाने तुमची आठवण सांगाल का आम्हाला? जरूर जरूर जरूर. मी अगदी नवीन नवीन संगीत करायला लागलो तो. माझ्या 2 मला वाटतं कॅसेट्स बाजारात आल्या होत्या तेव्हा. काही सीडीचा पण जमाना नव्हता, कॅसेट्स यायच्या आणि एक शुभ्र कळ्या मुठभर ही शांता शेळक्यांच्या कवितांवर मी केलेली एक कॅसेट होती आणि एक रात्र भिजली नावाची कॅसेट होती जी रात्रीच्या गाण्यांवर मी सगळी अशी ती बेतली होती. आणि थोडे थोडे मला फॅन्स त्याच्यामुळे झाले होते. तो एक चित्रपट चित्रपट येथे गायक भावगीत वगैरे ऐकणारा एक ऑडियन्स तेव्हा वेगळा होता आणि त्यांच्याकडे या 2 कॅसेट्स अगदी हटकून असायच्या. म्हणजे मला आठवतंय की रात्र भिजली आल्यानंतर मला पहिला फोन तेव्हा सचिन खेडेकर आला होता आणि माझी ओळख नव्हती तेव्हा सचिन खेडेकरची. आणि पण त्यांनी किशोर कदमकडनं माझा नंबर घेऊन आवर्जून फोन केला होता. त्यामुळे असं छोट्या प्रमाणात एक हळूहळू त्या कॅसेटचं जरा कौतुक होत होतं. वर्तमानपत्रांमध्ये पण आलं होतं. पण एक दिवस मला फोन आला, सकाळी लवकर आला 7:30 वाजता वगैरे, की नमस्कार, मी पु ल देशपांड्यांचा असिस्टंट बोलतोय आणि गेले 3 दिवस भाई
फक्त तुमची गाणी ऐकतायत. आम्ही इथे आता जांभूळपाड्याला आहोत आणि गेले 3 दिवस भाई फक्त तुमची गाणी ऐकतायत. तर हे तर खरं 7:30 वाजता सकाळी आलेला फोन आणि पु ल देशपांडे फक्त तुमची गाणी ऐकतायत. पुढे तो म्हणाला की अं, त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तर या दोन्ही गोष्टी म्हणजे अशक्यप्राय या कॅटेगरीत मोडणाऱ्या होत्या. पु ल देशपांडे कशाला आपली गाणी ऐकतील? मुळात त्यांना ती मिळाली तरी कुठून? आणि ते फक्त 3 दिवस फक्त आपली गाणी ऐकण्यासारखं आपण काय इतकं केलेलं आहे? आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तर असे फोन आम्ही पण खूप लोकांना केले होते कॉलेजमध्ये. बरं का? तर मला वाटलं एक कोणीतरी मित्र असेल हा, जो फिरकी घेतोय. तर म्हणून मी सांगितलं की नाही हो, मला खरं सांगू का, मला वेळ नाहीये यायला. तर ते म्हणले तुम्ही जांभूळपाड्याला या. म्हटलं अहो नाही, मला वेळ होणार जांभूळपाड्याला वगैरे. तर हे म्हणजे अगदी अगदी स्पष्टच होतं की कोणीतरी आपली फिरकी घेते. म्हटलं आता जांभूळपाड्याला कशाला बोलवेल कोणी? पुलं असतील तर पुण्याला बोलवतील, मुंबईत बोलवतील, जांभूळपाड्याला कशाला? तर मी म्हटलं अहो नाही, मला वेळ नाही आणि माझ्या आता ना 15 दिवसात माझं लग्न आहे, त्यामुळे मी खरंच नाही येऊ शकणार, धन्यवाद. त्यामुळे मी खूपच खुश होतो की आपण कुठल्या तरी फसवणाऱ्या लोकाला आपल्या मित्रापैकी असेल त्याला आपण बरोबर शह दिला. तर दुपारी 4 वाजता परत त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की भाईंना मी सांगितलं की असं असं तुमचं लग्न ठरलं, 1 मिनिट ते बोलतायत तुमच्याशी. आणि मग जो आवाज आला तो प्रत्यक्ष पु ल देशपांडेंचा आला ना. तर त्यांचा तर आवाज ओळखतो आपण. आणि मी जो खजील झालो. मी म्हटलं की काय आपण सकाळी बोलून बसलो यांना आणि खरोखर पु ल देशपांडे. आणि ते इतक्या प्रेमाने बोलले. ते म्हणाले की मला कळलं की तुमचं लग्न ठरलेलं आहे, तर तुम्ही दोघंही आलात तर आशीर्वाद देतो. आणि मग काय, मग मी दुसऱ्या दिवशी मी, माझा एक मित्र आणि माझी होणारी बायको सुचित्रा, आम्ही म्हणजे तेव्हा होणारी आता असलेली बायको, आम्ही तिघही गाडी घेऊन जांभूळपाड्याला गेलो. त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते विश्रांतीसाठी आले होते. आणि खरोखर त्यांच्या उशाशी माझ्या 3 टेप्स होत्या, त्यातल्या 2 रिलीज्ड आणि एक अनरिलीज टेप होती. आणि मग मला कळलं की माझ्या एका बहिणीने त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही कौशल इनामदारचं गाणं ऐकलंच पाहिजे. आता तिची पण ओळख नव्हती पु ल देशपांडेंची, पण ती पण पुण्याचीच होती, त्यामुळे पुरेसा आगाऊपणा तिच्यात पण होता. तो तिने तो फोन करून त्यांना, संपदा बेलवलकर तिचं नाव, तिने त्या कॅसेट्स माझ्या पाठवल्या. त्यांना सांगितलं की तुम्ही ऐकाच म्हणून. आणि ते त्यांनी ऐकलं. आणि याची मला कमाल वाटते की 80 वर्षाच्या माणसाला एखाद्या तरुण, 24, 25, 26 वर्ष असेल माझं वय तेव्हा, त्या संगीतकाराचं गाणं ऐकावंसं वाटतं. ते नुसतं ऐकून भागत नाही, ते त्यांना आवडल्यावर त्यांना असं वाटतं की आपणहून सांगितलं पाहिजे आणि त्या संगीतकाराचं त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण ती एक एक कॅसेट काढून मला पुलंनी परत सगळी गाणी, माझीच गाणी एक एक करून ऐकवली. आणि एकेका गाण्याचं रसग्रहण त्यांनी केलं की हे, या गाण्यात तू अशी बासरी वाजवलीस, ती मला आवडलेली आहे. तू या गाण्याची चाल ती फार चांगली, हा शब्द खूप चांगला पडलाय, हे मला आवडलं. या कवितेलाच मुळात तू चाल दिलीस, तर कसं काय तुला सुचलं? असं करून एक एक गाणं तो तासभर त्यांनी, ती त्यांना आवडलेली सगळी गाणी मला परत वाजवून त्याच्यात काय आवडलं हे मला सांगितलं. मग त्यांना लग्नाची पत्रिका दिली, त्यांना आम्ही वाकून नमस्कार केला. 1 तासभर त्याच्या पुढे गप्पा मारत बसलो. आणि ते गप्पा मारत असताना त्यांनी मला सहज विचारलं की लोक येतात का कार्यक्रमाला, म्हणजे पैसे देऊन येतात का? कारण फुकट येतील
पण पैसे देऊन येतात का? आणि मुळात तुला कवितांना चाली देऊन कार्यक्रम करावा असं का वाटलं? आता काय आहे, त्या वयात आपली टेम्पलेट्स ठरलेली असतात की काय बोलायचंय. तर मी नेहमीसारखं आपलं तेव्हा भारी वाटेल असं वाक्य म्हटलं की अं, नाही मला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याबरोबर त्यांनी असा खांद्यावर हात ठेवला होता. मी अगदी शेजारी होतो आणि त्यांना थोडासा पार्किन्सनचा त्रास सुरू झाला होता. तो असा थरथरता हात त्यांनी असा माझ्या खांद्यावर ठेवला आणि ते म्हणाले की तू चांगलं कर, वेगळं आपोआप होईल. आणि तो जो सल्ला आहे ना, तो मी आयुष्यभर विसरलो नाही. मला मला असं वाटतं की मला वेळच्या वेळी असे लोक भेटत गेले की ज्यांनी मला असं इतकं फार मौलिक असे सल्ले दिले किंवा सल्ला पण नको म्हणायला, एक आयुष्य जगायच्या वाटा अशा दाखवल्या. खऱ्या अर्थाने आपण ज्याला गुरु म्हणतो की अंधकारमय एखाद्या रस्त्यावर प्रकाश पाडणं, तसं त्यांनी केलं. मला चेतन दातारनी एकदा विचारलं होतं की तुला काय आवडेल तू ठरव, की आत्ता 1000 लोक समोर बसून टाळ्या वाजवत आहेत, हे तुला आवडेल का 100 वर्षांनी सुद्धा 5 लोकांनी तुला लक्षात ठेवलं तर तुला आवडणार आहे. आणि हा प्रत्येकाने आपापला चॉईस करायचा असतो. असं काही त्याच्यात चूक बरोबर असं काही नाहीये. मी चॉईस असा केला की असं काहीतरी काम करावं की कमी केलं तरी चालेल, पण एक 100 वर्षांनी सुद्धा लोक आठवण काढतील, काहीतरी टिकेल. एक कोणीतरी म्हणेल की नाही नाही बाबा हे गाणं केलं होतं. आणि असंही नाही की आपलं नाव लक्षात राहिलं पाहिजे, ते गाणं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या अशा गोष्टी की तू चांगलं कर आणि वेगळं आपोआप होईल, तो वेगळं करण्याचा अट्टाहास मला निघून गेला की आपल्याला काहीतरी आता वेगळं. आणि त्याच्यामुळे आणखीन एक सांगायचं म्हणजे एक मनावरचा ओझं आणि ताण की सतत आपण स्वतःला प्रूव्ह करत राहायला पाहिजे की नाही नाही बाबा आता मी हे केलं ना, आता मी वेगळं काहीतरी तुम्हाला करून दाखवतो, असा काही अट्टाहास करायची गरजच पडली नाही मला. सर, ऑन अ लाइटर नोट, म्हणजे आता तुम्ही किस्सा सांगितल्यावर असं वाटतंय की ज्या कलाकारांनी पहिल्या फोनमध्ये पुलंना नाकारलंय, त्या हो. कलाकाराला आमचे गौतम गोवित्रीकर आणि मनीष सरांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये स्पेसवर आणलंय. त्यामुळे आई शाबास. आमची कॉलर स्टार्ट झाली यामुळे. सर, दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. एक अभिमान गीताबद्दलची प्रेरणा आणि हे थोडक्यात ऐकायला हो. आवडेल तुमच्याकडनं प्लीज. ओके. हो. एक फक्त कौशल सर, सॉरी हो मी हो मध्ये बोलतो. हो आता तुम्ही विषय होता म्हणून फक्त तुम्ही एक मध्ये किस्सा सांगितला होता की तुम्ही पण एका गाण्याला चाल दिली होती. मी सॉरी मी ते गाणं विसरलो आणि हा पुलांनी पण दिली होती. हो हो. तर तर बाई या पावसानं ते गाणं. हा. आणि ती पोलंडची चाल आहे ती अशी आहे की बाईया पावसान, बाईया पावसान लाविली झिम झिम, उदासन मन बाईया पावसान, अशी त्यांची चाल आहे. अनिलांची कविता आहे की ती नायिका आहे, ती खूप पाऊस पडतोय आणि ती म्हणते बाई या पावसानं लाविली झिम झिम. आता त्या झिम झिम शब्दामध्ये आता तो रिमझिम हा असा शब्द गेला तर त्याच्यात एक नाचरेपणा आहे रिमझिम शब्दात. कारण र वर आघात नाहीये, र या अक्षरावर आघात पडतो जेव्हा आणि त्याचं झिम झिम होतं तेव्हा आघात पडल्यामुळे ते त्याच्यात एक बोरिंग मोनोटनी येते बघा, एक कंटाळवाणेपणा येतो. झिम झिम, तर बाई या पावसानं न लाविली झिमझिम. तर ती त्या पावसाबद्दल सगळ्या तक्रारी करते आणि शेवटी म्हणते की आणि त्या पावसामुळे तोही आला नाही. असं तर खरी ती गोम आहे त्याची की आता जी वाट बघते ती नायिका, तिला कंटाळा आलेला आहे, घड्याळाचे काटे सरकत नाहीयेत. तर
त्यामुळे मी ठरवलं की या गाण्याला समजा असं बघितलं की तिचा वेळ जात नाहीये आणि एक कंटाळवाणेपणा आहे, पण हा कंटाळवाणेपणा आपल्याला नुसता दाखवायचा आहे, तो ऍक्च्युअली श्रोत्यांना येता कामा नये. तर मी त्याची चाल अशी केली, बैया पावसान लाबिली झिम भिजली ही माळरान उदासन मन बैया पावसान अशी ती चाल केली होती. तर ती त्यांनी ऐकली आणि ती त्यांनी मला वाजवून दाखवली बरं का. तर मी थोडा आगाऊपणा करून त्यांना विचारलं की तुम्ही पण याला चाल दिलेली आहे, तर तुम्हाला कोणाची चाल जास्त आवडते, माझी तुम्हाला जास्त आवडली का तुमची जास्त आवडली? तर ते असं माझ्याकडे बघत राहिले आणि एक असा मिश्किल भाव त्यांच्या डोळ्यात उमटला आणि ते म्हणाले माझी चाल मला जास्त आवडली. आणि आम्ही सगळे हसलो तिकडे, माझी बायको पण, तिला तर बरंच वाटलं की कोणीतरी होणाऱ्या नवऱ्याचा अपमान केल्यावर. तर अर्थात तो काही अपमान वाटला नाही आम्हाला, मजा झाली, आम्ही सगळे हसलो. पण त्याच्या पुढच्या वर्षी दादर माटुंगा कल्चरल सेंटरसाठी मी बिल्हण केलं. म्हणजे बिल्हण म्हणजे अं, पुलंनी संगीत दिलेली आणि पाडगावकरांनी लिहिलेली एक संगीतिका आहे जी रेडिओवर केली होती आणि 50 वर्षानंतर ती मी केली होती त्याच्यानंतर दादर माटुंगासाठी, आणि सुनीताबाईंच्या सांगण्यावरनं केली होती. तर सुरेश खरे दादर माटुंगा कल्चरल सेंटरचे हे होते तेव्हा अध्यक्ष, आणि त्यांनी तो सगळा पुलोत्सव केला होता त्या वर्षी. आणि तो सगळा कार्यक्रम झाल्यानंतर ती सगळी गाणी घेऊन तर आम्ही पहिल्या भागामध्ये बिल्हण ही संगीतिका आणि दुसऱ्या भागामध्ये पुलंचे आवडते कवी, आणि त्या त्या भागामध्ये मी पुलंची चाल आणि माझी चाल असं दोन्ही साइड बाय साइड गायलो होतो. तर सुरेश खरे ते रेकॉर्डिंग घेऊन याला गेले, पुलंकडे गेले आणि त्यांनी पुलंना ते ऐकवलं सगळं. आणि पुलंना त्यांनी सांगितलं की बाई या पावसानं या कवितेला कौशलनी पण चाल दिली, ती तुम्ही ऐकलीत की नाही? तर त्यावर पुलं म्हणाले सुरेश खऱ्यांना, आणि हे मला खूप नंतर कळलं, कारण सुरेश खऱ्यांच्या म्हणजे पुलं गेल्यानंतर मला कळलं, सुरेश खऱ्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या दिवशी त्यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणले की मी कौशलनी चाल दिली असं पुलंना सांगितल्यावर पुलं म्हणाले की मी कौशलची चाल आधी ऐकली असती तर मी चाल दिली नसती या कवितेला. म्हणजे इतका मोठा माणूस की हे असं कुठल्या तरी दुसऱ्या संगीतकारावर बोलावं, हे फारच कमाल मला वाटतं की ही ही खरी विनम्रता आहे. आणि मी गदगदून गेलो त्याने. अप्रतिम अप्रतिम सर. सर, अपमान हा शब्द वापरला तुम्ही आणि आमच्या रावसाहेबांच्या स्पेसमध्ये मित्रांचा अपमान हाच एक कॉमन धागा आहे. एवढ्यासाठी सांगतोय की हेल्मेट घातलेलं प्रसाद जोशी नावाचं एक अकाउंट स्पीकरवर आलंय. बाकी स्पेस मध्ये आम्ही पाया पडतो, स्पीकर घ्या, पण ते सदाशिव पेठी असल्यामुळे ताठ आहे त्यांच्यात. प्रेमळ आहेत, आमचे दिलदार मित्र आहेत, पण आज ते मजबूर झालेत, त्यांना काहीतरी सांगायचंय आणि आज त्यांचा मेसेज आला, आज मी माईक घेऊ का तुमची हरकत नसेल तर. मलाही थोडं म्हणजे एक संभाजीनगरकराला थोडं गारवा देणार सीन आहे की का पुणेकरालाही थोडस आम्ही नमवतं घेतलंय. जोशी नमस्कार. जोशी करा संवाद कौशल सरांशी डायरेक्ट. धन्यवाद रावसाहेब.
कौशलजी नमस्कार. मी प्रसाद जोशी. नमस्कार मी नमस्कार प्रसादजी. तुम्हाला खूप वर्षापासून फॉलो करतोय आणि तुम्ही पण मला फॉलो केलं काही वर्षाआधी. हो. तेव्हा मला खूप भारी Yes, वाटलं yes. होतं. मी माझ्या मित्र परिवाराला सांगतो की अरे काय ट्विटरवरती तू लावून ठेवलेलं असतंस, असं कोण मला करतं, तेव्हा मी सांगतो तुला माहिती आहे का कौशल्य इनामदार, ते मला फॉलो करतात. अशी एक माझी एक टिपिकल पंचलाईन ठरलेली असते कोणी माझ्या ट्विटरवरती बोलायला लागलं की. तर त्याच्यात वा वा. त्याच्यात तुमचं मोलाचं कार्य आहे, कारण का जे माझ्यावरती आरोप करतात त्यांना तुमचं नाव अर्थात माहिती आहे. मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि एक फरमाईश हो. करायची आहे की तुमच्या बालगंधर्वच्या हा. गाण्याला सगळीकडनं अवॉर्ड मिळालं, अजूनही ते गाणं लागलं की ते गाणं थांबवत हो. नाहीत माझ्या ओळखीतले तरी, ते पूर्णच ऐकतात. तर त्याच्याबद्दल तुमची मी ऐकली होती स्टोरी, तर ती सगळ्यांना सांगाल का? आणि प्लीज त्याचं एक 2-3 ओळी आम्हाला गाऊन दाखवल्यात तर खूप आवडेल. कुठली कुठली आठवण? नॅशनल अवॉर्ड मिळालं पण त्यांना असं वाटलं की बालगंधर्व तर ते सांगितलं बरोबर. तर खूप आवडेल. धन्यवाद. बालगंधर्व चित्रपट करत असताना मी आणि आदित्य ओकनी आम्ही बालगंधर्वांचं खूप गाणं ऐकलं आणि आम्ही दोघंही. तर ते काय होतं की बालगंधर्वांचं जवळपास सगळं रेकॉर्डिंग हे लक्ष्मीचंद नावाचे शेठजी होते, ज्याच्यात चित्रपटात मनोज जोशींनी त्यांचं काम केलेलं आहे. तर ते जे लक्ष्मीचंदजी होते त्यांच्या नातवाकडे ते रेकॉर्डिंग आहे पुण्याला. तर आम्हाला त्यांनी खूप उदार मनाने त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला सगळं माझं हे उघडं करतो, तुम्ही इथे येऊन तुम्हाला हवं तितकं ऐका, जे हवं ते तुम्ही ऐकायचं. तर आम्ही पुण्याला जायचो दर 3-4 दिवसांनी आणि मग ते ऐकायचो आम्ही की काय. सॉरी, मला जरा सर्दी झाली, माफ करा. तर ते सगळं आम्ही ऐकायचो आणि पुण्याहून परत येताना आम्ही त्या बालगंधर्व गाण्याच्या एका मोहिनीखाली असायचो की मला एक हळहळ वाटायला लागली की एवढा मोठा गायक पण आपण त्याला बघू शकलो नाही आणि आपल्यासाठी तो काही गाऊ शकणार नाही आता कधी. म्हणजे आता आपण चुकीच्याच काळात जन्माला आलो, त्याला काय करणार. तर एकदा मला रवी जाधवनी बोलवलं. तो म्हटला एक सिच्युएशन आहे आणि तिथे आगा वैकुंठीच्या राया घ्यायचं का जोहार मायबाप घ्यायचा, असा आमचा जरा वाद चाललाय त्याचा आणि अभिराम भडकमकरचा. तर मी म्हटलं काय आहे सिच्युएशन. तर तो म्हणला सिच्युएशन अशी आहे की बालगंधर्व जेव्हा 40शी उलटली त्यांची आणि चित्रपट सुद्धा तोपर्यंत येऊ लागले होते आणि बायका काम करायला लागल्या होत्या चित्रपटात सुद्धा आणि नाटकात सुद्धा. तर त्यामुळे आता बालगंधर्वांचे रोल वगैरे कमी झाले तसे. तर ते म्हणाले की व्ही शांतारामनी त्यांना चित्रपटाचं एक कंत्राट, 3 चित्रपटांचं कंत्राट केलं त्यांच्याबरोबर. आणि पहिल्या धर्मात्मा चित्रपटाच्या वेळीच त्यांच्या असं लक्षात आलं की या चित्रपट क्षेत्राशी आपलं काही जुळणं कठीण आहे, कारण तो डेड माध्यम आहे ते. कारण त्यांना सवय होती ते गातायत, समोर रसिक श्रोता बसलेला आहे, तो तिथल्या तिथे दाद देतोय, ती दाद आल्यावर त्यांना आणखीन पुढचं काही सुचतंय. हे चित्रपटात काहीच नाही ना, टेक रिटेक ते सगळेच मेकॅनिकली, कारण प्रत्येक जण आपापलं काम करतोय, तो कॅमेरामन कॅमेरा फिरवतोय, दिग्दर्शक शॉट कसा होतोय याच्याकडे लक्ष देतोय, गाणं कोण ऐकतंय आणि मग फक्त कट एवढंच म्हणतोय दिग्दर्शक. तर ते त्यांना असं क्लॉस्ट्रोफोबिक झालं सगळं. आणि तर प्रसंग असा होता की ते तिकडनं इतकं क्लॉस्ट्रोफोबिक होतं त्यांना की ते तिकडनं निघून जातात आणि एका मोकळ्या शिवारावर येतात, मोकळा श्वास घेतात आणि तिथे बसलेल्या भजनी मंडळाबरोबर मनसोक्त गातात. त्यामुळे तिथे आता 2 चॉईसेस होते, आगा वैकुंठीच्या राया किंवा जोहार मायबाप. तर इथे माझा एकदम माझ्यातला जो काय म्हणतो त्याला सेल्फिश असा संगीतकार जो होता तो जागा झाला. म्हटलं हीच एक संधी आहे
की जिथे आता बालगंधर्व तर आपल्यासाठी गाणार नाहीत, पण एक तरी चित्रपटात असं गाणं असावं की ज्याची चाल आपण दिली आणि पडद्यावर बालगंधर्व गात आहेत. बाकी तर आपल्या हातात काही नाहीये. तर मी म्हंटल रवीला की एक आपण असं काम करू शकू का, की भरत वाक्य ह्याचं संशय कल्लोळ नाटकाचं, चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा वरवरदा कलिमल विलया. तर त्याच्यातलं कडवं आहे की विषय पिपासा पीडितसा निस्सारा संसारा परिफसलो विस्मरलो तव भजनी लागाया. तर ही जी पश्चात्तापाची एक भावना आहे की नाटक हे जे माझं खरं दैवत आहे ते सोडून मी या चित्रपटाच्या नादाला लागलो आणि मला माफ कर, मी परत तुझीच सेवा करायला येतो. This space was downloaded via spacesdown.com. Visit to download your spaces today. तर मी म्हटलं हे शब्द जातील तिकडे, आणि ती कल्पना याला फार आवडली, रवीला आणि अभिरामला सुद्धा. तर मग त्यांनी मग त्याची जुनी चाल होती एक की ती अशी होती, चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा वरवरदा कलिमल विलया चिन्मया सकल हृदया. ही ती जुनी चाल आहे, पारंपरिक चाल. पण ती काय होती की ती काही बालगंधर्व स्वतः गायचे नाहीत, ते एक साधू असायचा तो गायचा. आता तो साधू कोणी काम करायचं त्याचं, त्यामुळे फार कठीण चाल केली नाही. बालगंधर्वांनी गायचं तर मग त्याची चाल अशी भारदस्त पाहिजे की बालगंधर्वांनी गायलंय असं वाटलं पाहिजे. आणि मी बालगंधर्वांचा इतका अभ्यास करत होतो तेव्हा मी कुमार गंधर्वांची एक मुलाखत ऐकली होती. त्या मुलाखतीत कुमार गंधर्व असं म्हणाले होते की बालगंधर्वांचा, नारायणरावांचा आकार हा इतका स्वाभाविक होता की ते आकार सोडून फार जास्त कुठेही त्यांची उपज करायचे नाहीत. म्हणजे तान करायची तर आकारात करायची, आलाप करायचा तर आकारात करायचा. तर म्हणजे आकार जिथे येईल तिथे तिथपर्यंत येऊन थांबून मग तो आकाराचं स्थान करायचे, असं ते करायचे बालगंधर्व, असं कुमारजींचं म्हणणं. तर माझ्या असं लक्षात आलं की चिन्मया सकल हृदया हे शब्द असे आहेत की सगळीकडेच आकार आहे. चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा वरवरदा कलिमल विलया. आणि शिवाय आपलं आनंद भाटे गाणार. तर त्यामुळे मी म्हटलं की हे एकदा केलं तर एक आपण चाल केली तर याचीच वाटेल, ती गंधर्वांनी गायला असंच वाटेल. बरं, या चालीची एक गंमत अशी आहे की जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा चेतननी बसवलेलं संशय कल्लोळ नाटकाचं एक अडॅप्टेशन होतं जे आम्ही केलं होतं, निसंशय कल्लोळ नावाने. सुमित राघव त्याच्यात प्रमुख भूमिका केली होती. तर त्या नाटकासाठी मी चिन्मया सकल हृदया अशा 2 ओळींची चाल केली होती जे ओंकार दादरकर गायचा तेव्हा. आणि पण मग मी म्हटलं की आता ही पुढे जास्त त्याला एक, आता इतकी वर्ष गेली आहे, आपण जेव्हा मॅच्युअर झालोय, त्या चालीला एक नवीन आयाम देऊन पुढची 2 कडवी मी संगीतबद्ध केली आणि ते गाणं आम्ही आनंद भाटेच्या आवाजात गाऊन घेतलं. आणि ते कमाल याची म्हणजे की जी 17 गाणी होती बालगंधर्वांची आनंद भाटेने गायलेली, त्याच्यातली 16 ही मूळ गंधर्वांची गाणी होती. आणि हे एकच असं गाणं होतं की जे नव्याने केलं. पण बालगंधर्व चित्रपटासाठी मिळालेली सगळीच्या सगळी पारितोषिकं ही चिन्मया सकल हृदयाला गेली. त्यात म्हणजे इन्क्लुडिंग नॅशनल अवॉर्ड. जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आनंद भाटेला, तो चिन्मया सकल हृदयाला मिळाला. म्हणजे या सगळ्या, मला जी भीती होती की म्हणजे गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले, मास्टर कृष्णराव यांच्या रांगेत आपलं गाणं बालगंधर्वांचं
वाटेल का नाही इतक्या सगळ्या थोर संगीतकारांच्या त्या आकाशगंगेत. तर गंमत म्हणजे सगळी पारितोषिकं ही त्या चिन्मय सकल हृदयाला मिळाली. आणि तेवढं तर झालंच, म्हणजे आनंद भाटेला सगळी मिळाली, पण मला बालगंधर्व चित्रपटाला नॉमिनेशन सुद्धा नाही मिळालं कुठे. कारण लोकांना असं वाटलं की यांनी काय केलं, याच्यात बालगंधर्वांचं तर गाणं आहे. त्यामुळे चिन्मया सकल हृदया हे म्हणजे बालगंधर्वांच्या नातीने सुद्धा मला विचारलं की अहो हे मी ऐकलं नाही गाणं कधी नानांचं. आणि तेच श्रीधर फडक्यांनी मला सांगितलं. ते म्हणले अरे हे गाणं तू कुठून काढलंस, हे कुठे मिळालं तुला. कारण सुधीर फडके, श्रीधर फडके हे बालगंधर्वांचे भक्त, त्यामुळे त्यांना ती सगळी गाणी माहिती असण्याची शक्यता होतीच व्यवस्थित. तर ते म्हणले, आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही सर मी हे केलं गाणं नव्याने, तेव्हा त्यांनी पाठ थोपटली आणि ते म्हणाले की अजिबात वाटत नाही असं की नव्याने केलेलं गाणं. तर असं त्यामुळे मला अवॉर्ड न मिळणं हाच माझ्यासाठी मोठा अवॉर्ड होता. कौशल सर ऐकून दाखवाल का? हो, एक मिनिट. आमच्याकडे मी जरा दुसऱ्या खोलीत आलो, कारण त्या खोलीत इतके ढोल ताशे वाजायला लागले. एक सेकंड. आता माझं ऐकायचं म्हणजे बरं ठीक आहे, जरा सरदाळलेल्या आवाजात सहन करा. आता तुम्ही स्पेस पण लावली तर हे पण सहन करा. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, सदया देया गोविंदा, वरदा कलिमल विलया, वरदा कलिमल विलया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया. असं ते गाणं. अप्रतिम सर, अप्रतिम. म्हणजे धन्यवाद. मला वर्षभरापूर्वी किंवा आयुष्यात वाटलं नव्हतं की हे गाणं लाईव्ह तुमच्याकडून अशा स्वरूपात ऐकायला मिळेल, पण खूप सुंदर. आणि सर एकच विनंती आहे, खूप सुंदर रंग आला या मैफिलीला. एक 15-20 मिनिटं हो. थोडं अजून एक्सटेंड करता येईल का प्लीज, तुमची परवानगी असेल तर? हो, करूया. खूप धन्यवाद सर. काही लिसनर्सचे मेसेज येत आहेत. काही जण इंदोरवरून आहेत, काही जण कलकत्त्यावरून आहेत आणि काही जण एअरपोर्ट फ्लाईट बोर्ड करतायत. तर अभिजितचा अरे वा. मेसेज आला. अभिजित म्हणतात की मी फ्लाईट बोर्ड करणार आहे, मला प्लीज एक माझा हो, हो. प्रश्न लवकर रंगेत घ्याल का? तर अभिजित बोला लवकर. कौशल दादाचा मी खूप मोठा फॅन आहे. कौशल दादाला बऱ्याच वेळेला सांगितलंय. येस. आणि आय नो कौशल दादा पर्सनली. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की कौशल दादा तू अशोक बागवेन आणि नादम महानोरांबरोबर सुद्धा काम केलंय, खूप काम केलंय. हो हो. तर अशोक बागवेन बद्दल थोडं सांगशील का, म्हणजे किंवा नादम महानोरांबद्दल? खूप काम केलेल्यांपैकी एक माणूस तू आहे, त्यांच्या कवितांना खूप छान लावली आहे. हो, दोघांच्याही याला खूप चालवले. बागवे सर मला खूप आयुष्यात लवकर भेटले आणि एका अर्थाने मी जेव्हा पहिल्यांदा पाडगावकरांच्या कवितेला चाल दिली होती ना, तेव्हा मला पाडगावकर म्हणाले की ते कवितांना चाल देतोस वगैरे ठीक आहे, पण तू सॉन्ग एक्सप्लोर कर. तर तेव्हा मला कळलं नाही की पाडगावकरांना नेमकं काय म्हणायचं, कारण माझं वय पण असं होतं की म्हटलं काय म्हणजे सॉन्ग एक्सप्लोर कर म्हणजे काय. तर त्यांचं म्हणणं असं होतं की गाणं म्हणून जे लिहिलेलं आहे ते जास्त कर, कारण त्याच्यामध्ये सांगीतिक जागा खूप जास्त असतात. तर मला बागवे सरांनी पहिली जी कविता त्यांची दिली किंवा पहिलं गाणं म्हणून जे दिलं ते वासाचा पहिला पाऊस यायला.
ऐकायला आवडेल कौशलदादा. हा, माझ्या याच्यावर पण आहे ते युट्यूब चॅनलवर. वासाचा पयला पाऊस येला, वासाचा पयला पाऊस येला, नभाचे घुमड मातीये भरलेला, वासाचा पयला पाऊस येला, वासाचा पहिला पाऊस येला. असं ते गाणं. आणि त्याच्यानंतर ते त्यांनी मला माझी परीक्षा घेण्यासाठी म्हणून गाणं दिलं की बघू हे काय करतो याचं. आणि त्याच्यानंतर मात्र मी खूप अशोक बागव्यांची गाणी केली आणि माझं आणि त्यांचं ट्युनिंग पण खूप जमलं. गर्द निळा गगन झुला हा अख्खा अल्बम हा अशोक बागव्यांचा मी केला. माझ्या वेबसाईटवर पण तो आहे. मी तुम्हाला अशी आवाहन करेन की तुम्ही जमलं तर तो विकतही घ्या. खूप चांगली गाणी आहेत त्याच्यात. आणि पहिल्यांदा सुरेश वाडकर माझ्यासाठी गायले ते अशोक बागवांचं गाणं होतं. तसंच महानोरांचं असं झालं की मी जेव्हा अमृताचा वसा नावाचा हा कार्यक्रम करायचो त्याची सुरुवात आम्ही महानोरांच्या एका गाण्याने करायचो, कवितेने करायचो की दिवे लागणीची वेळ रोज अंगण दिवे लागणीची वेळ रोज अंगण हिंदळ ओट्यावरल्या डोळ्यान नव्या गर्भार पोरींची काही कानात चावळ असं ते गाणं होतं. त्या गाण्यानी आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करायचो. ते महानोरांपर्यंत कोणीतरी मला वाटतं त्यांच्या कानावर घातलं आणि त्यामुळे पहिल्यांदा ते त्याच्यानंतर मुंबईत आले. म्हणजे हे ऐकल्यावर तेव्हा त्यांनी मला बोलवून घेतलं. रामदास भटकळांकडे ते उतरले होते आणि त्यांनी मला बोलवून घेतलं आणि ते म्हणाले की ऐकव काय तू केलंयस वगैरे. ती माझी आणि महानोरांची पहिली भेट आणि खूप प्रेमाने त्यांनी मला फक्त त्यांचीच गाणी नाही तर इतरांच्या कवितांनाही काय चाली दिल्यात बाबा. तर हे माझं भाग्य फार मोठं आहे की मला महानोर, इंदिरा संत, शांता शेळके, ग्रेस, शंकर वैद्य, विंदा करंदीकर यांच्यासारख्या कवींना भेटून त्यांची केलेली गाणी मला त्यांना ऐकवता आली. तर हे फारच म्हणजे माझ्यासाठी एक फार मोठं आहे. पण महानोरांबरोबर सगळ्यात मोठं काम मला मिळालं ते म्हणजे अर्थात अजिंठा चित्रपटाचा. आणि अजिंठा चित्रपटाच्या वेळी त्यांनी स्वतःनी आम्हाला अजिंठा लेण्यांमधनं फिरवून आणलं होतं. म्हणजे टुरिस्ट गाईड नाधो महानोर असं भाग्य की प्रत्येक लेणी प्रत्येक गुंफा त्यांनी फिरवून आणली. आणि अजिंठा चित्रपटातलं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण 10 गाण्यांपैकी 6 गाणी ही एका दिवशी प्रत्यक्ष अजिंठा लेण्यांमध्ये ती झालेली आहेत. मन चिंब पावसाळी असेल किंवा डोळ्यांना अडसले पहाड इथले या गोंधल्या चांदण्या या सगळ्या. आणि या सगळ्या कवींच्या सहवासामध्ये मला खूप मराठी भाषेचे वेगवेगळे विभ्रम हे लक्षात आले. आणि एक फायदा असाही झाला की कायम आपल्यापेक्षा जास्त प्रतिभावंत लोकांचा सहवास मिळाला मला. त्यामुळे जे काही थोडंफार मी करू शकलो ते त्यांची म्हणजे चंद्रावर जशी सूर्याची किरणं पडतात त्यामुळे तोच जरा बरा दिसायला लागतो तसं माझं झालं या सगळ्या बाबतीत. नक्कीच सर. इवन म्हणजे मी फक्त मोठ्या कवींबद्दल नाही बोलत आहे, माझ्या समकालीन लोकांपैकी सुद्धा की कमलेश भडकमकर, अजित परब,
ओंकार दादरकर, हे हे अतिशय टॅलेंटेड लोक माझ्या बरोबर मला त्यांचा सहवास मिळाला, म्हणजे समकालीन लोकांचा सुद्धा चांगला मिळाला. सर, महाराष्ट्रात ज्यांना पंढरीच्या वारीला जाता येत नाही, ती लोक वारीला जाऊन हो. असलेल्यांचे पाया पडून तिथलं पुण्य घ्यायचं काम करतात. तसंच आमच्या सारख्या रसिकांना जरी एवढ्या मोठ्या कवी कवयित्री यांचा सहवास लाभला नाही, पण त्यांच्या रूपाने का होईना आज तुमच्याशी संवाद साधतोय याचं सगळ्यांना समाधान आहे. एक धन्यवाद. काही प्रश्न क्विकली घेऊयात सर. हो हो, घेऊया. खडकवासलाचं कोलंबस, तेही तुमचे खूप मोठे फॅन आहेत, आमचे कोहोस्ट आहेत. हो, आमचे मी पण त्यांचा फॅन आहे. बोला कोलंबस, घ्या आज संधी साधून. कौशलजी, तुम्ही मगाशी म्हणाला की तुम्ही तुमच्या गुणदोषांसकट वेगळे आहात. हो. तर माझं असं फार हे नाही, पण मी एक ऑब्झर्व केलंय की तुम्ही संगीत देता त्याच्यावर तुमच्याकडे बोलण्याची पण कला आहे. जसं मी थोडंसं बघितलं होतं की हृदयनाथ मंगेशकर ते एखादी काही चाल दिली तर ते काव्य काय आहे ती किंवा त्यांना काय ते एक्सप्लेन करायचे छान. हो, तसं तुम्ही पण करता की साध्या माणसाला पण ते समजावं असं तुम्ही तुमचे मी व्हिडिओ पण बघितले. तर मला फक्त तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्हाला सर ही याची जाणीव आहे का की तुमच्याकडे ही कला आहे आणि तुम्ही कसं बघता याच्याकडे की बोलण्याची पण तुमची कला, म्युझिक एवढी छान आहे असं मला पण वाटतं. माझ्या ट्विटर किंवा फेसबुकवरच्या बायोमध्येच काही वर्षांपर्यंत पूर्वी मी संगीतकाराच्या वेशातला एक गोष्टाडे आहे असं लिहिलं होतं. माझा मूळ पिंड हा गोष्ट सांगणं आहे. मी गाण्यातनं सुद्धा तेच करतो आणि त्यामुळे मला बोलायला आवडतात. आणि दुसरी सांगू का, महाराष्ट्राची खरी संस्कृती म्हणजे गप्पा मारणं आहे. हे ट्विटर स्पेस, पॉडकास्ट आणि या सगळ्यांना आपल्या, मला पॉडकास्टिंग किंवा आता युट्यूब, मला असं वाटतं की एका अर्थाने ही सगळ्यात मोठा कोणाला याचा फायदा होणार असेल येणाऱ्या काळात तर तो भारतीय लोकांना होणार आहे. कारण मुळात ही मौखिक परंपराच आपली आहे. गुटनबर्ग क्रांतीनंतर सगळ्यात मोठी क्रांती कशाची असेल तर ही पॉडकास्टिंग आणि युट्यूबची क्रांती आहे असं मला वाटतं. त्यामुळे एक तर हे चांगलं झालं की अशी उपलब्ध झाली साधनं की जिथे मी बोलू शकतो आणि मला जे सांगायचं ते. एक तुम्ही बोललात ना त्याच्या निगडीत एक पत्रकार मला म्हणाला होता की तू गाणं करतोस तर मग सांगतोस कशाला, इतकं कशाला बोलायची गरज पडते. तर मी म्हंटल की गाण्यात मी गाण्याबद्दल सांगतोय, पण तिथे ते गाणं ज्याच्याबद्दल आहे त्या कवितेबद्दल मी बोलतो ना फक्त. माझ्या चालीबद्दल आणि सृजनाची प्रक्रिया या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी त्याच्याबद्दल बोलतोय. आणि रिचर्ड फाइनमन म्हणाला होता की जोपर्यंत तुम्हाला, म्हणजे लहान मुलाला सुद्धा तुम्ही सोप्या भाषेत सांगू शकत नाही, इतकं तुम्हाला सांगता आलं नाही तर मुळात तुम्हालाच कळलेलं नाहीये ते. त्यामुळे ते एक काढून बघण्याचं सुद्धा एक ते साधन आहे की आपल्याला जे कळलंय असं वाटतंय ते खरोखर कळलंय का, तर दुसऱ्याला समजावून सांगून बघू. आणि त्यामुळे मी युट्यूबवर माझा पॉडकास्ट सुरू केला. तर ते काही मला असं काही हे नाहीये की बाबा इतकेच सबस्क्रायबर आहेत आणि इतकेच फक्त लोक ऐकतायत. 4 लोक जे ऐकत असतील चांगले तेही पुरतात आपल्याला. तर त्यामुळे मला ते सांगायला आवडतं. कारण आमच्या क्षेत्रात ना बुवाबाजी खूप केली जाते. कसं सुचलं तुला? काय नाही रे, वरनं आलं रे ते. मी असा रात्री डोळे मिटले आणि असं एक फ्लॅश झालं काहीतरी आणि मला ते सुचलं. अशी बुवाबाजी खूप होते. असं होत नाही असं मी म्हणत नाही, असंही होतं, पण त्याला एक प्रक्रिया आहे. इतकं कसं की सगळेच बाबा परमेश्वराचे लाडके असतील, हो ना, तर फक्त वरनं काही येतं असं नाही, आजूबाजूनी पण येतं. बरं, इतकं सगळं नाही, ते सगळी ना परमेश्वराचीच कृपा आहे. अरे मग
चांगल्या चालींचं तुझ्या ठीक आहे, तुझ्या वाईट चालींचं आणि बऱ्या ज्या आहेत त्या चालींचं काय करायचं? त्याचंही तू असंच म्हणणार का, नाही 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 माझं काही नाही, ते परमेश्वराचं. अरे किती वाईट चाल केलीस तू, नाही 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 माझं काही नाही, वरती परमेश्वर. असं तर नाही म्हणू शकत. तर त्यामुळे तुम्ही जे कराल त्याची जबाबदारी तरी तुम्हाला घेता आली पाहिजे. आणि काय आहे बरं, असं आहे की जेव्हा एखादं गाणं तुम्ही करताना तो एक भावनिक हुंकार असतो, तिथे तुम्ही अॅनलाइज नाही करत की हे करायचंय मला. पण एकदा झालं की त्याच्यावर चिंतन तुम्ही केलं ना, तर तुमची समृद्धी वाढते, कारण तुम्हाला कळतं आपण काय करतोय. कारण बरेच असे प्रतिभावंत लोक, प्रतिभा काय आहे माहितीये का, की जे प्रतिभा ही बुद्धीची मेधा होण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती ती प्रतिभा आहे. म्हणजे तुम्हाला तुम्हाला जेव्हा मधली प्रोसेस गायब होते, इंटेलिजन्स टर्निंग इनटू इंट्युशन, अशी ती प्रक्रिया आहे. की समजा तुम्ही इंटेलेक्च्युअली काहीतरी तुम्ही सांगू शकता की नाही नाही अशी 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 जी प्रक्रिया झाली, पण जेव्हा इंट्युशन होतं त्याचं, तेव्हा ती प्रक्रिया गायब होते. 2+2 4 हे तुम्हाला आता विचार करायची, त्याची प्रक्रिया गायब झाली तुमच्या आयुष्यातनं. पण केजीतल्या मुलाची ती होती. तर ती प्रक्रिया तेव्हा गरजेची असते, आणि ज्या लोकांची ती गायब होते. त्यामुळे तो जेव्हा तुम्ही करता एखादी चाल किंवा एखादी कविता तुम्ही करता, तेव्हा तो एक भावनिक हुंकार असतो. पण ते कुठून आलं याचा जरा तुम्ही विचार केलात तर फार स्वतःबद्दल खूप मजेशीर गोष्टी तुम्हाला समजतात. आणि शेवटी मी का चाल देतोय, मी का संगीत करतोय, तर बाबा मला हे सगळं कळून घ्यायचंय, मला हे समजून घ्यायचंय, आजूबाजूचं जग समजून घ्यायचंय, मला माझं मन समजून घ्यायचंय, मला मी कसा जगतोय, काय प्रतीचं जगतोय हे समजून घ्यायचंय. नुसतंच आपल्याला सुचतंय आणि ते ओकून टाकलं, याच्यावर काही मला तरी मजा येत नाही. त्यामुळे ते सांगण्याची कला ही मला वाटतं त्याच्यातनं आली. ती कला नसून ती गरज आहे असं समजा. खूप सुंदर, खूप सुंदर कौशल सर. गौतम सर, धन्यवाद. जे तुमच्या आणि आमच्या मधले दुवा झाले आणि ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत डायरेक्ट संपर्क करू शकलो. गौतम सर, हो. नमस्कार. गौतमजी बोला. डॉक्टर साहेब, आवाज येतोय माझा? मनीष सर, माईक म्यूट आहे मला हा वाटतं. मनीष सर, तोपर्यंत तुम्ही संवाद साधणार. कौशल, हा मनीष, नमस्कार. मला एक म्हणजे सहज प्रश्न विचारायचा आहे. सिन्स हो हो मला माहिती आहे की तू सुरुवातीपासून सोशल मीडियावर होता, आणि हो आपण हे बघितलंय, म्हणजे आपण हे म्युझिकचा जो प्रवास बघितला आहे आमच्यासारख्या कॉमन माणसाने. आम्ही म्हणजे सुरुवातीला कॅसेट्स घ्यायचो, मग आपण सीडीज घेऊ लागलो. बरोबर. आता कसं झालंय की आता हे क्लाउड स्ट्रीमिंग ऍप्लिकेशन वगैरे त्याच्यावरती गाणे ऐकतो. तर राईट. तुला काय वाटतं की पुढे याचं कुठे जाणार आहे? कारण ऑब्व्हियसली याच्यामुळे काय झालंय की म्युझिशियन, सिंगर्स यांचं एक सोर्स ऑफ रेव्हेन्यू तसं रिलेटिव्हली बंद झालंय. बरोबर. तर पण हे पुढे म्हणजे कुठे जाईल, तुला काय वाटतं म्हणजे याच्याबद्दल? याच्या नंतर मला असं वाटतंय की जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी संबंधात जे कायदे आहेत ना, ते जास्तीत जास्त कडक होतील. आता प्रॉब्लेम काय आहे, आणि ही मला वाटतं ही मधली फेज आहे, की आपण व्हॉट्सअपवरनं गाणं पाठवतो एखादं, तेव्हा आपण चोरी करतोय किंवा आपण कोणाचं तरी एक हक्क मारतोय हे आपल्या लक्षातही येत नाही. उलट आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी चांगलं काम करतोय, आपल्याला जे आवडलं ते शेअर करतोय. एक उदात्त भावना आपली असते. म्हणजे रॉबिनहुड पेक्षाही जास्त चांगलं असं असं वाटत असतं आपल्याला. कारण रॉबिनहुडला सुद्धा आपण चोरी करतोय माहिती होतं, पण हे माहिती इथे कळतच नाही आपल्याला, किंवा वाटत नाही, ते फिलिंग येत नाही आपल्याला की. तर त्यामुळे काय झालेलं आहे की यांनी प्रक्रिया बंद पडण्याचा धोका संभावतो. पण आता आता असं झालेलं आहे की आता हळूहळू हे युट्यूबचं मॉनिटायझेशन असेल किंवा जे कमी आहे, जे अजून सुद्धा, आणि माझी तक्रार
ही थोडी पूर्वीच्या म्युझिक कंपनीज बाबतीत पण आहे. आज जी चित्रपट बाह्य संगीत घडत नाहीये मराठीत किंवा इतर सुद्धा भाषांमध्ये, त्याचं कारण एक हे लोक आहेत. काय होतं, जी कला समोर तुम्हाला दिसते ना, त्याला पटकन तुम्ही दाद देता किंवा त्याला पैसे मिळतात. त्यामुळे गायक हा नेहमी संगीतकारापेक्षा जास्त श्रीमंत असतो. ऍक्टर हा दिग्दर्शकापेक्षा जास्त श्रीमंत असतो. त्याच्यावर तो खेचतो लोक थिएटरला, कारण ती कला तुम्हाला उलगडताना तुमच्या नजरेसमोर दिसते, तुमच्या नजरेच्या. त्यामुळे आपल्याकडे स्कल्प्टर्सचं नाव होत नाही, शिल्पकारांचं नाव होत नाही, चित्रकारांचं नाव होत नाही, कवींचं नाव कमी होतं. रेडिओवर तर हल्ली सांगत पण नाहीत कोण संगीतकार आहे आणि कोण कवी आहे. वादकांची नावं नसतात, कारण ती त्याच्या मागे असतात पडद्याच्या. तर ही प्रक्रिया जाण्याकरता काही काळ लागेल असं मला वाटतंय, पण ती कुठे ना कुठेतरी एक काय म्हणतो त्याला, एक याचा इक्विलिब्रियम साधला जाईलच. कारण शेवटी समाजाला सुद्धा कलेची गरज आहे आणि कलाकाराला जगायची गरज आहे. त्यामुळे कुठनं, आणि मी आणखीन एक सांगू का, की शेवटी तुम्ही कशाला पैसे देता. आज मी तुम्हाला सांगतो, खरं तर मला निराश होण्याकरता 1000 कारण आहेत. कारण ढिंच्याक पूजाला माझ्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. ती आज माझ्यापेक्षा जास्त कमावते पैसे. माझ्यापेक्षा राखी सावंत ही जास्त पैसे कमावते. तर हे खरं तर अत्यंत म्हणजे एक मला सिनिकल होण्याकरता पुरेसं कारण आहे. तरी मी करत राहतो, तरी मी मला हवं तेच करत राहतो. तर याच्यासाठी काहीतरी एक चिवट इच्छा असणार ना माझ्या मनात, तर कोणाला तरी ती कळेल आणि एक निश माझं तयार होईल. कारण माझी गरज काही इतकी नाहीये की अगदी इतके इतके पैसे मिळालेच पाहिजे, पण याच्यातनं समाजाचं हे दिसतं की तुम्ही कशावर पैसे खर्च करताय. तुम्ही तुमचा वेळ ढिंच्याक पूजाला देताय, अधिक लोक ढिंच्याक पूजाला त्यांचे पैसे देत आहेत, आणि कमी लोक आता मला किंवा जे चल बाबा संजीव शिंबलगी सारखे क्लासिकल गायक आहेत त्यांना पैसे देत, किंवा कमलेश भडकमकर सारखे संगीतकार आहेत, किंवा मिथिलेश पाटणकर सारखे संगीतकार. तर मला असं वाटतं की शेवटी ऑडियन्स मी सुद्धा कल्टिवेट करणं ही माझी पण जबाबदारी आहे. मला लोकांना सांगावं लागेल, परत परत धीर ठेवून मला सांगावं लागेल की हे हे काम मी करतोय आणि तुमच्या समाजाचं शहाणपण शेवटी याच्यावर अवलंबून आहे. म्हणून मी कधी असं म्हणत नाही की तुम्ही तुम्ही मला मदत करा किंवा एक कलाकाराला जगवा, या दृष्टीने कोणीही पैसे मागू नयेत कलाकारांनी. ही तुमची पण गरज आहे. तुम्हाला तुमची पुढची पिढी शहाणी ठेवायची असेल तर चांगलं संगीत ऐकलं पाहिजे. कारण तुम्ही, कला अशी गोष्ट आहे की त्याचे जे वाईट परिणाम आहेत ते इमिजिएटली म्हणजे लगेच प्ले आउट नाही होत. उद्या तुम्हाला त्याचा दिसणार नाही. जसं डॉक्टरचं आहे की आजारी पडलात तर लगेच तुम्हाला सिम्पटम कळणार आहे आणि त्याचा दुष्परिणाम काय होणार आहे ते लगेच तुम्हाला जाणवणार आहे. पण ही तुमची सांस्कृतिक तब्येत बिघडली तर तुम्हाला त्याचे जे परिणाम आहेत ते थेट पुढच्या पिढीत दिसणार आहेत, जे खरं तर दिसत आहेत, पण तुम्हाला ते डायग्नोज करता येत नाहीये की हे मागच्या पिढीमध्ये ह्या गोष्टी राहून गेल्या म्हणून होत आहेत. तर तुमचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी म्हणून तुम्ही चांगलं गाणं ऐकलं पाहिजे, चांगलं साहित्य वाचलं पाहिजे, चांगलं नाटक चांगलं हे बघितलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन पण दिलं पाहिजे. कारण ते तुमच्या आजूबाजूला फोफावतं. तुम्ही रोज तुमच्या घरी फुकट मनोरंजन येत आहे, पण काय दर्जाचं येत आहे. तुम्ही सिरियल बघणार रोज, मग तुम्हाला, हा माझा प्रॉब्लेम नाहीये असं मी म्हणतो, कारण सुरुवातीला मला त्रास व्हायचा. मग मी म्हणायचो की जे समाजाची गरज आहे ती तो समाज भागवेल. मी प्रत्येकाची जबाबदारी घ्यायची गरज नाहीये.
मी काही लोकांची जबाबदारी घेतो जे मला असं वाटतंय की माझं ऐकतील, आणि मग मी बाबा एक युट्यूब चॅनल सुरू केलं की, आणि मग मला आता पैसे कमावण्याकरता मला काहीतरी गोष्टी कराव्या लागतात, की एखादा काळ येतो, मी मग म्हणतो एक जाहिरात करू आपण, मग त्याच्यातनं पैसे येतात. मग एखादा चित्रपट करू किंवा काहीतरी कार्यक्रम करू, एखादा असा इव्हेंट करू. पण याच्यातनं पैसे मिळण्याची गरज आहे, कारण याच्यातनं अर्थार्जन झालं ना तर या गोष्टी पुढे टिकतील. नक्कीच सर. कार्यक्रमाच्या दर्जावरून मला आठवलं, जेव्हा आम्ही हा कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं गणपतीच्या आधी, काही हो. जी महत्वाची मंडळी आहेत, ज्यांनी दर्जेदार वक्त्यांसाठी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला. गौतम आता वापस आलेत. गौतम, आवाज येतोय माझा? गौतम सर, गौतम गोवित्रीकर, मे बी एलॉन मस्क तुमच्या दोघांमध्ये आडवा येतोय सर आज. तर तो माझ्याही आडवा आला होता स्पेस सुरू व्हायच्या आधी, पण आम्ही मॅनेज केलं. हो. पण सगळ्या स्पीकर्सना शेवटच्या प्रश्न अगोदर मी हे सांगू इच्छितो की या कार्यक्रमाच्या पुढच्याच भागामध्ये आपण कौस्तुभ कस्तुरे यांचं अरे वा. पेशवाई आणि त्या संदर्भातल्या इतिहासावर उद्या आपण स्पेस घेत आहोत. तर प्लीज जर तुम्ही फॉलो करू इच्छित असाल आणि तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल तर फॉलो करा, आणि उद्याच्या कार्यक्रमाची लिंक आणि माहिती येईलच. शेवटचा प्रश्न घेऊ आणि मग आभार प्रदर्शनाकडे वळूयात. अभिजित कुलकर्णी आहेत, अमेरिकेवरून आमचे मित्र आहेत. अभिजित सर, आवाज ऐकू येतोय माझा? हो येतोय. कौशलजी नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार. पूर्ण स्पेस अटेंड नाही केली तर कदाचित मला प्रश्न रिपीट झाला तर आधीच माफी मागतो. नाही काय problem. मागे सर तुम्ही आमच्या मंडळासाठी कार्यक्रम केला होता, तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की तुमची एक इच्छा आहे की एक जागतिक दर्जाचं सगळ्यात मोठं मराठी गाणं हो तुम्ही करणार होते. हो तर हो. त्याबद्दल थोडं सांगितलं तर. हा, मी अमृताचा वसा मराठीचे विश्वरूप दर्शन असा एक प्रकल्प हातात घेतलेला आहे करायला. आता तो काय माझ्याही क्षमतेच्या पलीकडचं आहे ते खरं तर. म्हणजे पण ते मी घेतलेलं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही करायला घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की हे होणार आहे का नाही. कोविडच्या अगोदर मी या प्रकल्पाला सुरुवात केली. तो खरा आहे खूप महत्वाकांक्षी, पण मी म्हटलं की अरुण शौरींचं एक वाक्य मला फार आवडलं होतं की लेट नॉट द बेस्ट बी द एनिमी ऑफ युअर गुड. उत्तम करायच्या नादात चांगलंही करायचं राहून जातं, असं नको व्हायला. तर त्यामुळे मी तर 3 टप्प्यांमध्ये आता तो प्रकल्प करतोय. त्याचा पहिला टप्पा, पहिल्या 12 कवितांचा आम्ही कोविडच्या आधी सुरू केला. मग कोविड आला, त्यामुळे जरा त्याला खीळ बसली. पण आता आम्ही परत तो सुरू करतोय आणि पहिली 12 गाणी एकदा झाली जी इथे आम्ही करू, आणि मग त्याचा जो दुसरा टप्पा आहे तो अत्यंत महत्वाकांक्षी आहे. त्या प्रकल्पाची कल्पना अशी आहे की जे क्लासिक आहे आपल्याकडचं, जे अभिजात आहे, आणि अभिजात म्हणजे काय, तर माझी एक साधी व्याख्या आहे, प्रत्येक पिढीला ज्याचा नव्याने अन्वयार्थ लावावासा वाटतो ती कलाकृती म्हणजे अभिजात. तर अशा अभिजात कवितांना नवीन चाली देऊन, नवीन याच्यात त्या हे करून, त्या पुढच्या पिढीसाठी त्यांना एक ऍक्सेस मिळावा या दृष्टीने, आणि जगातल्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानात करायचे. कारण काय होतं, कुसुमाग्रजांचं पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलं. तुम्ही विचार करा, वर्ड्सवर्थनी लिहिलं असतं तर अन अर्थ्स लव्ह सॉन्ग असं, तर इतका त्याचा गवगवा झाला असता. ग्रासमेर मध्ये वर्ड्सवर्थच्या नावाने जी बाग आहे तिथे एक शिल्प केलं असतं. जगभरातल्या सगळ्या लोकांनी तिथे येऊन किती ग्रेट आहे वर्ड्सवर्थ असं म्हटलं असतं. पण गोदावरी काठचा एक कवी लिहितो पृथ्वीचं प्रेमगीत, ज्याचा पट सूर्यमालिकेचा पट आहे, आकाशगंगेचा पट आहे, आणि त्याच्या शहरातल्या तरुण मुलांना त्याचं नावही माहिती नसतं. तर मी ठरवलं की कुसुमाग्रजांचं पृथ्वीचं प्रेमगीत हे चेकोस्लोवाकियाला जाऊन प्राग सिटी फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या 150 फिरंग म्युझिशियन बरोबर वाजवायचं. जे सर्वोत्कृष्ट आहे जगात त्याच्या बरोबर आपण करायचं.
पर्वतांनो दूर वारे, सागरांनो दूर वारे, उघडले मी दार माझे मानवांनो आता या रे, ही विंदा करंदीकरांची कविता ही ग्रीसला जाऊन मॅसेडोनिया फिल्हार्मोनिक ऑर्केस्ट्रा बरोबर करायची. मग बोरकरांच्या कवितेमध्ये हॅन्स झिमर बरोबर वाजवणाऱ्या आमिर जॉन हद्दादनी गिटार वाजवावी, आणि शांताबाई शेळक्यांच्या कवितेमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ पॅरिसमध्ये व्हॉइस कल्चर शिकवणाऱ्या मटेल लशॉनी बॅकिंग व्होकल्स करावे, आणि सावरकरांच्या कवितेमध्ये ब्रायटनच्याच जुनो रिॲक्टर या ग्रुपनी त्याचं म्युझिक प्रोड्यूस करावं. असा तो एक अति महत्वाकांक्षी प्रकल्प मी हातात घेतलेला आहे करायला. मला माहिती नाही तो कसा होईल, काय होईल, कधी होईल, पण मी आता तो करतोय आणि एक माझी कमिटमेंट म्हणून मी ती करतोय. आता त्याच्या पहिली जी 12 गाणी आहेत ना, ती या वर्षाच्या शेवटी आम्ही हळूहळू प्रसिद्ध करायला लागू, आणि मग त्याच्यानंतरची पुढची 2 वर्ष हा तो मुख्य प्रकल्प. याचं बजेट 35 कोटी रुपये आहे. आता वरवर ते खूप वाटतं, पण समजा आशावादी विचार केला तर ते शाहरुख खानच्या एका चित्रपटाच्या 1/10 पण नाहीये, आणि आधी पुरुषच्या 1/100 पण नाहीये. तर त्याच्यावर लोक खर्च करू शकतात, तर याच्यावर खर्च आपण करायला काय हरकत आहे. कोणीतरी आपल्या समाजातले लोक उभे राहतीलच या विश्वासावर मी ते करणार आहे. नक्कीच. एक क्विक क्वेश्चन घेऊयात अपार भारत यांच्याकडनं. हो हो जरूर. अपारजी नमस्कार, बोला. धन्यवाद प्रसादजी. कौशलजी नमस्कार. नमस्कार. मला आज लाईव्ह ऐकायला मिळालं, इथे तुमचं गाणं सुद्धा ऐकायला मिळालं, खूप सौभाग्य आमचं. धन्यवाद. माझा एक छोटासा प्रश्न असा होता, म्हणजे थोडासा वेगळा आहे, हो. की आताच्या करंट जनरेशन मध्ये आपण बघतो की एक गाण्याची जी आवड आहे ती एक हो. कम्प्लीटपणे टेस्ट चेंज झालेली. म्हणजे आज हो. आपण बघितलं की एक कॉन्सर्ट होणार होतं मुंबईमध्ये, काही कारणास्तव ते कॅन्सल झालं आणि ती टेस्ट निर्माण झालेली आहे. आणि Right. संगीतामध्ये क्लासेस आणि मासेस हा एक हो. विभाजन झालेलं आहे. हो. तर आपलं संगीत जे आहे, ट्रेडिशनल संगीत, ते यंग जनरेशन पर्यंत पोहोचवायला आपण म्हणजे कमी पडतो, आणि त्याच्यामध्ये असं काय एफर्ट्स आपण अजून वाढवले पाहिजे, हे मला विचारायचं. ओके. आता ना हा तुमचा प्रश्न खूपच चांगला आहे, खूप रेलेव्हंट आहे, आणि कॉम्प्लेक्स आहे. आणि कॉम्प्लेक्स प्रश्नांची उत्तरं सोपी नाही असू शकत, ती उत्तरं पण कॉम्प्लेक्स असतात. याच्यात आपल्याकडे झालंय काय माहितीये का, आणि जे मराठी अभिमान गीताच्या वेळी सुद्धा माझ्या असं जाणवलं की मी करत असताना ना बऱ्याच लोकांनी बरेच प्रश्न विचारले, काय पण एका गाण्याने काय होणार, तू आत्ता एक गाणं करतोयस, त्याच्यापेक्षा 6 केली असतीस इतक्या काळात तू गाणी, वगैरे वगैरे. तर आणि याला जबाबदार कोण आहे, मराठीची अशी गत झाली, याला जबाबदार कोण. तर प्रॉब्लेम असा झाला आपल्याकडे की ज्या काळात नायक निर्माण करायचे त्या काळात आपण खलनायक कोण याचा शोध घेत बसलो. हा वेळेचा इतका अपव्यय आहे की तेच इथे झालं की लोक नाही याचा आमचं संगीत आता मागे चाललंय, हे चाललंय पुढच्या पिढीपर्यंत. अरे पण ते पुढच्या पिढीपर्यंत हे करण्यासाठी आपण एक समाजाच्या लेव्हलवर काय नक्की आपण प्रयत्न करतोय, त्याला काही दिशा आहे का, तर ती दिशा मिळण्याकरता बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. उदाहरणार्थ तुम्ही कुठल्या शाळेत शिकता आणि तुमच्या आई वडिलांना याच्याबद्दलचं महत्व वाटतं का नाही. मी जसं म्हटलं तसं मुळात हा गाणं बजावणावाला आहे. ही जी एक बघायची लोकांची दृष्टी झाली ना, किंवा एक वरवरचा, म्हणजे तुम्ही बघा तुम्ही आता की कोण पैसे कमवतं तुमच्या समाजामध्ये. दहीहंडी ठेवतात आणि दहीहंडीला कुणाला बोलवतात. मी कधी ऐकलं नाही की सलील कुलकर्णीला दहीहंडीला बोलवलं किंवा मिथिलेश पाटणकरला दहीहंडीला बोलवलं. तर तुम्हाला तिकडे कोणीतरी, तर ते हे जे सगळं सवंगता एक आली आहे ना, ती अख्खी समाजाला मिळून आलेली आहे. आणि त्यामुळे याचे फक्त
एक आपलं पारंपरिक संगीत लोकांपर्यंत पोहोचवून चालणार नाही. त्याला एक खूप काय म्हणतो त्याला, होलिस्टिक असे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते करावे लागणार आहेत. ते आपोआप होणार नाही, हे पण अगदी म्हणजे मी यांनी नमूद करतो. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात काही कॉन्सर्टेड एफर्ट्सची गरज आहे. म्हणजे बरं, मराठीमध्ये एक एक पिक्युलियर प्रॉब्लेम आहे. तुम्ही थोडासा, तुम्हाला वाटेल की मी भटकतोय, पण तुमच्याच प्रश्नाचं उत्तर आहे याच्यात. तुमच्या असं लक्षात आलं असेल की बाहुबली किंवा याच्यासारखे चित्रपट हे आपल्याकडे होत नाहीत, किंवा एखादा विजय किंवा रजनीकांत किंवा चिरंजीव आपल्याकडे होत नाही. का? कारण साऊथ मध्ये एक हिरो बघायला 1000 सामान्य लोक जातात आणि आपल्याकडे पडद्यावर एक सामान्य माणूस बघायला 1000 हिरो जातात. 1000 पण नाही जात, 10 जातात. तर तुम्ही बघा, आपल्या चित्रपटातले हिरो ऍस्पिरेशनल नसतात, शिवाजी महाराज सोडले तर. शिवाजी महाराज सोडले तर आपल्या चित्रपटाचा नायक हा बावळट, आपल्यापेक्षा मूर्ख लोकांना बघण्यात आपण धन्यता मानतो. त्यामुळे काय होतं की या माणसाकडनं आपल्याला काहीतरी मिळेल याची शक्यता आपण कमी करतो. तेच कलेत झालेलं आहे की तुम्ही पटकन लोक असं, म्हणजे कलाकारांना कौतुक वगैरे पण खूप मिळतं. मला पण खूप आनंद, कौतुक, प्रेम लोकांकडनं मिळालेलंच आहे. पण त्याच वेळेला तुम्ही बघा, दे विल बी द फर्स्ट टू डिस पीपल, की हा तुला काय कळतं याच्यातलं, काय कळत नाही, फार डोक्यावर चढवलं तुम्हाला, तुम्ही काही हेच करू शकलेला नाहीये, मराठी चित्रपट तुम्ही फालतूच काढता. अरे पण त्याचा एक, तुम्ही पण घटक आहात. चित्रपट असेल, संगीत असेल, तर तुम्ही कमी पडलात पोचवायला, असं नाही झालेलं आहे. आपण सगळेच कमी पडलोय, कारण तुम्ही कमी पडला. हा व्यवहार, तुम्ही एक ऍक्टिव्ह घटक आहात त्याच्यातले. श्रोते, तुम्ही श्रोत्यांना म्हणजे एकूण एका कॉमोडिटी आणि कन्झ्युमर असं नातं नाहीये याच्यात. संगीत आणि श्रोता याच्यात कमोडिटी आणि कन्झ्युमर असं नातं नाहीये. शिक्षक आणि विद्यार्थी असं नातं आहे. तुम्ही बघा, असा विचार केला तुम्ही तर हा प्रॉब्लेम पटकन सुटू शकेल. त्याला एक त्या कलेबद्दल रेव्हरन्स पाहिजे. तुमच्या समाजात तुम्ही कुठल्या गोष्टीच्या बाबतीत रेव्हरंट राहता, कुठल्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही आदरयुक्त भावनेने करता. मी माझं करत राहीन, मी तुमची जबाबदारी घेतलेली नाही असं कलाकारही म्हणतील आणि समाज बकाल होत जाईल. त्याचे म्हणूनच मी म्हटलं की याचे परिणाम पुढच्या पिढीत दिसायला लागतात, ते आत्ता दिसत नाही. त्यामुळे श्रोत्यांनी, ही आपली गरज आहे म्हणून आपणही त्याच्याकडे गेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला हा श्रोता म्हणून मी सांगतोय, माझी कलाकार म्हणून काही गरजच नाही आहे खरं तर. माहितीये का, मी व्यवस्थित माझं काहीतरी करीन आणि साइड बाय साइड गाणं म्हणेन. गाणं माझी गरज आहे श्रोता म्हणून. हे जेव्हा मला कळतं, हे जेव्हा मला उमगतं, आणि मी फक्त गाण्याच्या बाबतीत म्हणत नाही, मी एकूण कलेच्या बाबतीत म्हणतोय, चांगलं उत्तम चित्र आपल्याला बघता येणं, आपल्याला चांगल्या गोष्टी. मध्यंतरी एक अशी गोष्ट झाली की कोणीतरी मला ट्विटरवर असं म्हणालं, मी काहीतरी कुठल्या तरी क्लासिकल म्युझिक बद्दल बोललो आणि ट्विटरवर एक जण मला म्हणाला की नाही, ते तुमचं सगळं बामणी आहे. म्हटलं अहो, तुम्ही जरा खरं विचार केला असता ना, तर कुठल्याही क्लासिकल घराण्याचा जो अध्वर्य होता तो बामणी नव्हता. आग्रा घराणं फैयाज खान, जयपूर घराणं अल्लादिया खान, किराणा घराणं अब्दुल करीम खान, कुठे बामण याच्यात? पण तुम्ही ते मानत नाही स्वतःच, आणि तुम्ही ती बामणांना सीड केली स्पेस.
विठ्ठल उमापांचं गाणं हे मला माझंच गाणं वाटतं. मी त्याच्यावरनं माझा हक्क, प्रेमळ हक्क हा सोडत नाही. तुम्ही का सोडता हक्क? तुम्हाला समजा असं वाटत असेल की आपली जी एक काय म्हणतो समृद्धी वाढत जावी, तर तुमची रसिकताही वाढत गेली पाहिजे ना त्याच्याबरोबर. बालगंधर्व रसिक मायबाप का म्हणत होते लोकांना? त्यांची चूल चालत होती त्याच्यावर म्हणून नाही, तर रसिक चॅलेंज करत होते बालगंधर्वांना की आणखीन कर, आम्हाला हे आवडतंय, आता पुढचा टप्पा तू गाठ. म्हणून तो मायबाप आहे. ते तुम्हाला ग्रो करायला मदत करतात. तर असा जेव्हा अख्खा समाज मिळून विचार करेल, तेव्हा आपण चांगल्या दिशेने जाऊ, व्यवस्थित दिशेने जाऊ. तरुण मुलांपर्यंत सुद्धा हे पोचेल. आणि पोचतंय, नाही पोचत आहे असं नाहीये. हा खूप चांगला प्रश्न होता. खूप सुंदर प्रश्न अपारजी. आणि धन्यवाद. कौशलजी, तुम्ही जे म्हटलात की बामणी किंवा असंच काहीसं राजकीय स्पेसेसच्या धुरळ्यामध्ये, गर्दीमध्ये आम्ही अशा वरण भात किंवा मिळमिळीत टाईप स्पेसेस कधी कधी अरेंज करत असतो, पण गर्दीपेक्षा दर्दी 60-70 लोक ऐकतात तुम्हाला, याचा आम्हाला अभिमान आहे. मी एकच कमेंट घेऊन गौतम सरांकडे जातो. जर रावसाहेबांच्या पुढच्या स्पेसेसच्या फक्त लिंक तुम्हाला हव्या असतील आणि एका ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल, तर कमेंटमध्ये ग्रुप एवढा शब्द लिहा, म्हणजे जेणेकरून त्या ग्रुपमध्ये ऍड करता येईल. त्या ग्रुपमध्ये बाकी कोणतेही ट्विट्स लाईक करा, रिट्विट करा वाला कार्यक्रम नाहीये, फक्त लिंक्स येतील. आणि गौतम सरांना विनंती करतो, रावसाहेब गणपती मंडळातर्फे आभार प्रदर्शन आणि कौशलजींशी संवाद साधावा. आय होप एलॉन मध्ये नाही उभा आहे आता. गौतम सर, फायनल कॉल. काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण आता हे म्यूट नाहीये. हरकत नाही सर. काही हरकत नाही, परंतु गौतम सरांच्या वतीनं मी चान्स घेतो. सगळ्या रसिक प्रेक्षकांनी ज्यांनी गणपतीच्या धामधुमीत रात्री अगदी मन लावून कान देऊन हा कार्यक्रम ऐकला, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. गौतम सर, आवाज येतोय आता? नाही, तुम्हाला येतोय का? मला येतोय. येतोय, बोला. कौशल, गुड इव्हनिंग. मला नाही येते. आला. कौशल, येस गौतम. ॲज ऑलवेज फॅन्टॅस्टिक सेशन. मला थँक्यू. माझी आणि कौशलची ओळख अशी झाली की पुलंची आय थिंक जन्मशताब्दी होती, तर मी एक झूम चॅटवरती सेशन होस्ट करायचा आयडिया केली होती. राईट. तेव्हा मला कोणतरी सांगितलं, तू कौशल इनामदारला कॉन्टॅक्ट कर, त्यांचा फर्स्ट हँड त्यांच्याशी इंटरॅक्शन झालेलं आहे. तेव्हा पण कौशलनी मस्त पेटीवरती वाजवून गाणी गाऊन दाखवली होती. आज पण स्वतःहून गाणी गाऊन दाखवली. आणि सर्दी असूनही एवढा चांगला आवाज कोणाचा येऊ शकतो हे आम्हाला आयुष्यात कधी माहित नव्हतं. सर्दीत दर्द वाढतो ना. दुसरं मला असं म्हणायचं होतं की तुम्ही पुलांच्या ह्युमिलिटी बद्दल बोललात, पण पूर्ण स्पेस मध्ये तुम्ही फक्त स्वतःला डाऊनप्ले करत होता. त्यामुळे क्लिअरली त्यांनी तुमच्यावरती मोठा प्रभाव सोडलेला आहे. मी सगळ्यांना सांगेन की हा माणूस अप्रतिम आहे. मी 3-4 वेळा त्यांना मुंबईत भेटलेलो आहे. जुन्या अँबॅसेडर गाडी, ते जुनी अँबॅसेडर गाडी नाही आहे, पण जुन्या अँबॅसेडर गाडीला एकदा धक्का स्टार्ट दिल्यावर ती नीट चालते, तसं मी त्यांना एक धक्का स्टार्ट देतो आणि मग पुढचे 1-2-3 तास ते अप्रतिम मला गोष्टी सांगत असतात आणि मी ऐकत राहतो. ह्या स्पेसवरती हे म्हणणं गरजेचं आहे, कारण जनरली ह्या स्पेसवरती मी बोलत असतो आणि बाकीचे ऐकत असतात. मराठी अभिमान ह्याची स्टोरी त्यांनी मला 2-3दा सांगितली. तेव्हा एक दिवशी शेवटी मी त्यांना लिटरली ब्लॅकमेल केलं की तू तरी या गाण्याबद्दल थ्रेड लिही, नाही तर मी तरी लिहीन. तो 330 वेळा बघितला गेलाय. त्याचे इम्प्रेशन्स मी त्याची लिंक नंतर पोस्ट करीन. पण मला एकच सांगायचंय की किती कष्ट ह्या माणसाने घेतलेत, की हरिहरन अमेरिकेला जाणार होता, तर रात्री 9 वाजता इक्विपमेंट घेऊन कौशल जिम मध्ये जाऊन त्याचं लाईन त्यांनी रेकॉर्ड करवलेली आहे. या लेव्हलवरती जाऊन त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. त्याचे जे स्टोरीज आहेत त्या फॅन्टॅस्टिक आहेत. कौशल, मी तुम्हाला खरंच मनापासून थँक्यू. अप्रतिम तुम्ही स्पेस केली आणि स्टोरी टेलिंग मधनं काहीतरी निरोप देणं. कॉर्पोरेट जगात खूप स्टोरी टेलिंग मी ऐकत असतो.
मला ते खरं म्हणजे कधी Right. कळलं नाही, पण तुम्ही आज लाईव्ह प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन दिला ह्याच्याबद्दल थँक्यू. इथे मी थँक्यू. आवडतो. जाता हो. जाता मी पण सगळ्यांचे आभार मानतो आणि थोडी ही संधी पण घेतो स्वतःचं मार्केटिंग करायला. आता गौतम म्हणाला डाऊन प्ले केलंय, तर मग जरा त्याचं भरून काढतो की माझं युट्यूब चॅनल आहे, ते जरूर सबस्क्राईब करा. त्याच्यावर मी बऱ्याच या गोष्टी सांगत असतो आणि बरेच दर्दी येतात. त्यामुळे तिथे मी आता एक महाभारत आणि मी अशी एक असा एक पॉडकास्ट पण सध्या चालू केलेला आहे. मी महाभारत वाचत होतो गेली 2 वर्ष आणि अजून वाचतोय. तर तो सगळ्यांबरोबर तो आनंद वाटावा, हाच त्याचा हेतू आहे. तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि या बघा आणि मला कळवत जा. म्हणजे मलाही जरा या सगळ्या बाकीच्या ढिंच्याक वातावरणामध्ये मला पण जरा बळ मिळतं. अशा काही स्पेसेस असतील तर मी अगदी आवर्जून येतो, कारण खरे सच्चे लोक भेटतात. मला आवडतं ते, की दरवेळीच काही 2-2 हजार लोकांचे इव्हेंट झाले पाहिजेत असं मला अजिबात वाटत नाही. दिवाणखान्यात भेटून गप्पा मारणं हे माझ्या प्रकृतीला जास्त साजेसं आहे. तर प्रसाद, गौतम, कोलंबस या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही मला बोलवलं या स्पेसवर. गौतम सर, तुमचा हात वर आहे, तुम्हाला काही कन्क्लुडिंग? हो, स्लाइड करेक्शन. सदाशिव पेटी जोशींनी मला लगेच करेक्ट केलं की तो जो थ्रेड आहे तो 3,30,000 वेळा बघितला गेला होता, 330 नाही. आणि वा. कौशल, मला मध्ये भीती वाटली की तू चालू केलंस की मला एका पत्रकारांनी सांगितलं, तर मी म्हटलं बापरे, तिकडे जर गेलं तर आपल्याला आज मध्यरात्र वाजतील इथे. पण त्याच्यावर आपण एक वेगळी स्पेस घेऊ. एक वेगळी स्पेस जिथे आपण नो होल्ड्स बार्ड असं बोलू शकू. हा, न रेकॉर्ड केलेली स्पेस घेऊ आपण. अगदी अगदी. नक्कीच. चालेल. पण जरूर. सगळ्या रसिकांना अगदी कान तृप्त करण्यासारखं तुम्ही आज मनमोकळेपणानं खूप मोकळेपणाने वेळ दिला. मनमोकळे गप्पा हा विषय होता आणि अक्षरशः तसा तो झाला. कौशलजी, त्यासाठी धन्यवाद. तुम्ही वेळ दिला. मी हा, बोला. नाही, मी सगळ्यांचे आभार मानतो. मी इथे बघतोय की अनेक लोक आहेत इथे आणि ते सगळे इतका वेळ त्यांनी मला दिला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कारण विजू माने सर पण ऐकून काही वेळ चालले गेले. मी स्पीकर द्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी घेतला नाही. अच्छा, अरे वा, क्या बात आहे. विजू आमचा मित्रच आहे, त्यामुळे कौशल सर, आमची परंपरा आहे, स्पेसमध्ये येणाऱ्या स्पीकरला हक्कानी आम्ही पुढचे चांगले कार्यक्रम दर्जेदार व्हावे यासाठी काही साकडं मागणं घालत असतो. तर आम्ही तुम्हाला प्रयत्न करूच हुकूम DM करा. मध्ये, हो. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. रावसाहेबांना प्रेम देतायत, असंच देत राहा. अशीच चांगली कार्यक्रम घेण्याची ऊर्जा तुमच्या उपस्थितीने आणि DMsने मिळते. खूप भरभरून प्रेम. कोलकाता, इंदोर, बिहार, कुठून आज लोक ऐकतायत, DM येत आहेत आणि गणपती मंडळांमध्ये आपला फोन वरती 10-12 लोक हा कार्यक्रम ऐकत होती. सगळ्या रसिकांचे आभार. गौतम सर, मनीष सर, तुमचे आभार मानणार नाहीत कारण तुम्ही कार्यकारी मंडळात आहात. आणि ऋषिकेश चिंतलवार हा आपल्या स्पेसला दरवेळेस बिना मागता स्वतःहून एक बॅनर किंवा फ्लायर तयार करून देत असतो. आणि कोलंबस व्हिडिओ आणि बॅनर खूप इंटरेस्टिंग बनवत असतात. खडकवासल्याचे कोलंबस यांना अनफॉलो करा असं मी सांगत असतो, पण त्यांना जरूर फॉलो करा. ही महत्वाची स्पेस आहे, त्यांचे फॉलोअर वाढू द्या, त्यातच आमचं यश आहे. आणि अशीच एकमेकाची थट्टा उडवायला, चांगले कार्यक्रम ऐकायला, चांगले मेसेज ऐकायला, माननीय वक्त्यांना ऐकायला आमच्याशी जोडलेले राहा. एवढं म्हणून आज रात्री थांबतो. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम.